आजचं आपलं वर्तमान या विषयावरती आज व्याख्यान आणि चर्चा होणार आहे. आजचे प्रमुख वक्ते आहेत उत्पल आणि अध्यक्ष आहेत डॉक्टर कुमार सप्तर्षी, अध्यक्ष महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल. सर्वप्रथम मी आता नेहमीप्रमाणे युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या अंतर्गत जो कुठलाही कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाचं आपण सुरुवात ही प्रास्ताविकेच्या वाचनानं करत असतो. तर मी संदीप बर्वे यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि मी प्रास्ताविकेचं वाचन तर करणार आहेच. आतापर्यंत युवक क्रांती दलाचे मी नीलम पंडित सक्रिय कार्यकर्ती आहे आणि सध्या आम्ही संविधानाच्या प्रशिक्षणाचं अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आतापर्यंत जवळजवळ 3000 वेगवेगळ्या टार्गेट ग्रुप्स जे आहेत, म्हणजे वाड्या वस्त्यांवरती आम्ही गेलेलो आहोत, आदिवासी पाड्यांवरती गेलेलो आहोत आणि दुर्गम भागातल्या अनेक शाळांमधल्या ज्या काही विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी आहेत यांना आम्ही संविधानाच्या बद्दलची माहिती देण्याचा, जनजागृती करण्याचा एक उपक्रम अभियान सध्या राबवत आहोत आणि अशा प्रकारे 3,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. अन्नपूर्णा ही महिलांच्या सीड फंडिंग ज्याला आपण म्हणतो की देणारी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिकदृष्ट्या जी कार्यरत आहे, तर तिथल्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या ऑफिस स्टाफला सुद्धा आपण संविधानाबद्दल अनेक जे काही गैरसमज आहेत त्याच्याबद्दल एक जनजागृती केली होती. आणि मी, संदीप आणि सुदर्शन चखाले संविधान प्रचारक अभियान या अंतर्गत ट्रेनिंगही घेतो आहोत आणि अशा प्रकारे ट्रेनिंगही देत आहोत. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी उभं राहावं आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचं मी वाचन करणार आहे आणि माझ्या मागे आपण ते म्हणावं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. यापुढे मी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करण्याची विनंती संदीप बर्वे यांना करते. उत्पल यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सगळेजण जमलेले आहात. मी अधिक वेळ न बोलता एवढंच सांगीन की 11 सप्टेंबरला आचार्य विनोबा भावे यांची जयंती असते आणि अशी एक आपण कल्पना मनामध्ये ठेवली आहे की 11 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर गांधी भवनच्या माध्यमातून या महामानवांच्या जीवनकार्याचं आजच्या वर्तमानाच्या दृष्टीने आपल्याला आकलन कसं करता येईल कार्यकर्त्यांना. 11 सप्टेंबरला विनोबांची जयंती, 2 ऑक्टोबरला गांधीजींची जयंती, 11 ऑक्टोबरला जयप्रकाश नारायण यांची जयंती आणि 12 ऑक्टोबरला लोहियांची पुण्यतिथी
तर हा एक प्रयत्न राहील की जसं गांधी सप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर दरवर्षी गांधी भवनला होतो, तसं या महामानवांनी जे आपल्याला सांगून देऊन ठेवलेलं आहे ते आत्ता आपल्याला काम करताना कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना त्या जीवन कार्यातनं काय शिकता येईल, कसं पुढे जाता येईल. आपल्याला कोणालाही भक्त बनायचं नाही आहे. आपल्या सगळ्यांना या सगळ्यांचे विचार आजचे प्रश्न सोडवण्यासाठी कसे उपयोगी आहेत या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल नेहमी प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करताना त्यांच्या वन लायनर्सचा खूप उपयोग होतो. म्हणजे हिंदू धर्माची त्यांची जी व्याख्या आहे की अहिंसा म्हणजे हिंदू धर्म. जो हिंसा करतो तो हिंदू असूच शकत नाही. म्हणजे जो हिंसा करतो तो हिंदुत्ववादी असतो आणि जो अहिंसक असतो तोच हिंदू असतो. हे विनोबांनी जे सांगून ठेवलं आहे हे एकेका वाक्यामध्ये, 2-2 वाक्यांमध्ये आपल्याला कार्यकर्त्यांना, लोकांपर्यंत एखादा विचार पोहोचून नेण्यासाठी विनोबा खूप मदत करतात. आणि युक्रांमध्ये आणि गांधी भवनच्या एकूण डॉक्टर कुमार सप्तर्षींबरोबर चर्चा करताना आपण सर्वजण हे समजून घेत असतो की कोणालाही आंधळेपणाने आपण फॉलो करायचं नाही आहे. म्हणून विनोबांच्याही जीवनकार्याचं नीट आपल्याला विश्लेषणही करता आलं पाहिजे आणि कोणावरही काट न मारता, लेबलिंग न करता आत्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी विनोबा कसे आपल्याला मदत करतात हे फार महत्त्वाचं. म्हणजे विनोबांचं एक वाक्य मी नेहमी सगळ्यांना सांगतो आणि ते आवडतं, जी त्यांनी संस्कृतीची व्याख्या केली आहे. म्हणजे भूक लागलेली असताना खाणे म्हणजे प्रकृती, भूक लागलेली नसतानाही खात राहणे म्हणजे विकृती, आणि भूक लागलेली असतानाही दुसऱ्या उपाशी माणसाला स्वतःच्या अन्नाचा एक हिस्सा देणे म्हणजे संस्कृती. म्हणजे 3 वाक्यांमध्ये त्यांनी मोठा एक आशय हा भरून, एका अर्थाने ते भाषाप्रभू होते. त्यांच्या सामाजिक राजकीय भूमिकांबद्दल, म्हणजे आणीबाणीच्या त्यांच्या भूमिकांबद्दल आपल्या मनामध्ये मतभेद आहेत किंवा ते त्यावेळी त्यांचं कसं हे योग्य होतं किंवा अयोग्य होतं याच्याबद्दलही आपण चर्चा करत राहू. कारण युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते सगळे आणीबाणीमध्ये जेलमध्ये होते आणि त्यांनी ती सगळी दडपशाही अनुभवली. त्यावेळी विनोबांच्या भूमिकेबद्दल मनामध्ये एक प्रकारचा राग होता. पण तरीही म्हणजे डॉक्टरही नेहमी सांगतात की सामाजिक कार्याची सुरुवात करताना ज्या महामानवांकडनं त्यांनी नेहमी मार्गदर्शन घेतलं, ज्यांना गुरु मानलं, अशा जयप्रकाश नारायणांकडनंही मार्गदर्शन घेतलं, पण विनोबांनाही ते भेटले होते आणि त्यांनी विचारलं की मी काम करणार आहे, चळवळीचं काम करणार आहे, तुम्ही थोडक्यात मला तुमच्या आयुष्याचं सार सांगा. विनोबा म्हणाले, तुला चळवळ करायची असेल तर कधीही लोकवर्गणी डिपॉझिट करून ठेवू नको, कायम तुझं हे मायनसमध्येच अकाउंट राहिलं पाहिजे. आणि आजही म्हणजे सुरुवातीला त्यांना ते असं का म्हणाले याचं आश्चर्य वाटलं आणि प्रत्यक्ष काम करताना विनोबा किती बरोबर सांगतात, प्रॅक्टिकल सांगतात हेही कळत राहिलं. विनोबा समजून घेणं म्हणजे त्यांची खिल्ली पण उडवली गेली आहे. पुलंच्या अनेक लेखांमध्ये ती खिल्ली उडवली गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचं आपल्याला नीट आकलन करता आलं पाहिजे. म्हणून आपण दरवर्षी हा कार्यक्रम ठेवायचा प्रयत्न करतो. एकदा आपण डॉक्टर गणेश राऊत यांचं व्याख्यान ठेवलं होतं. आज आपण उत्पल यांना बोलवलं आहे. उत्पलला मी आरेतुरे म्हणतो कारण आम्ही सामाजिक कार्यातले एकमेकांचे सहकारी आहोत. अनेक सामाजिक विषयांवर एकत्र काम करतो आणि तो फक्त लेखक किंवा विचारवंत म्हणजे फक्त विचारांच्या पातळीवर मर्यादित राहत नाही, तो प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा सगळ्या याच्यामध्ये पुढे असतो. त्यामुळे मी त्याचं गांधीभवन आणि युक्रांच्या वतीने स्वागत करतो. त्याचं व्याख्यान होईल, त्यानंतर डॉक्टर अध्यक्षीय समारोप करतील आणि आपल्यालाही जर काही त्याच्यामध्ये वेळ मिळाला तर आपल्या मनातले प्रश्न बोलता येतील. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढची सूत्र नीलमकडे सोपवतो. धन्यवाद. आजच्या प्रमुख वक्त्यांचा मी परिचय करून देते. खरं म्हणजे अनौपचारिक परिचय आता संदीपनं करून दिलेलाच आहे. उच्च शिक्षण घेतलेलं आहेच आहे, MBA केलेलं आहे आणि इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या म्हणजे भरपूर अनुभव आहे. परंतु त्यानंतर जसं सांगितलं तसं सामाजिक चळवळींमध्ये सहभाग सुरू केला आणि मग मिळून साऱ्या जणी त्याचंही त्यांनी सहसंपादन केलेलं आहे, सहसंपादक म्हणून काम केलेलं आहे. भारतातील बौद्ध धम्म बुद्धिझम इन इंडिया या गेल ऑम्वेट लिखित पुस्तकाचा सहअनुवादही त्यांनी केला. सामाजिक चळवळी जुन्या आणि नवीन, एक उत्तर आधुनिक समीक्षा, सोशल मुवमेंट्स ओल्ड अँड न्यू, अ पोस्ट मॉडर्निस्ट क्रिटिक या राजेंद्र सिंग लिखित पुस्तकाचा सहअनुवादही त्यांनी केलेला आहे. आणि स्तंभलेखनही विविध प्रकारचं त्यांनी केलेलं आहे.
तर आजच्या प्रमुख वक्त्यांचं मी स्वागत करण्याची विनंती डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना करते आणि त्यांचं हे स्वागत आपण जे करतो आहोत ते पुष्पगुच्छ आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी लिखित येरोडा विद्यापीठातील येरोडा विद्यापीठाचे येरोडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकानं त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. धन्यवाद. दोघांनाही स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि आता लगेचच मी प्रमुख वक्त्यांना इथे आजच्या प्रमुख विषयावरती व्याख्यान आणि चर्चा करण्याची विनंती करते. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. औपचारिक कार्यक्रमात मला जरा थोडंसं अवघडल्यासारखं होतं, कारण माझा स्वभाव तसा खरंच नाही आहे आणि व्याख्यान देणं, आपण काहीतरी सांगणं हेच मला बरंच संकोचात टाकणारं आहे खरं. कारण आपल्याला तरी काही कळलेलं आहे का, हा एक प्रश्न सारखा मनामध्ये असतो. पण मला असं वाटतं की शेअरिंगच्या दृष्टीने काही गोष्टी मी मांडू इच्छितो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि तुम्हा सर्वांना नमस्कार. विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे आणि त्यात मला बोलण्याची संधी दिली गेली त्याबद्दल मी युक्रांचा, गांधी भवनचा, सगळ्या या आयोजकांचा आभारी आहे. संदीपचे विशेष आभार, त्यानेच खरं तर मला बोलायला उद्युक्त केलं. सप्तर्षी सरांचा तर मी आभारी आहेच आहे, कारण या विषयावरती बोलण्यासाठी मी पात्र आहे असं त्यांना वाटलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे असं मी म्हणेन. मला सुरुवातीलाच एक मुद्दा मांडावासा वाटतो. विनोबा भावे यांचं विचारविश्व हा माझ्या आस्थेचा विषय नक्कीच आहे आणि या विषयावरती मी माझ्या परीने थोडाफार अभ्यासही केलेला आहे. तरी या विषयावरती व्याख्यान देण्याइतपत अधिकार आपण मिळवलेला आहे का याविषयी माझ्या मनात थोडी शंका नक्की आहे, पण तरीही मी बोलायला उत्सुक आहे. याचं एक मुख्य कारण असं की अशा प्रकारच्या व्याख्यानातून आणि त्यानंतर होणाऱ्या देवाणघेवाणीतून मला असं वाटतं की मलाच स्वतःला तपासता येईल. दुसरं म्हणजे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे मी वक्ता आणि तुम्ही श्रोते असं न बघता मी विद्यार्थी आणि तुम्ही परीक्षक असं खरं बघतोय. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही मला सांगा विद्यार्थी पास झाला की नाही ते. दुसरं एक कारण म्हणजे विनोबांविषयी आणि एकूणच सगळ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींविषयी नवनवीन मंडळींकडून मांडणी होत राहणं आवश्यक आहे असंही मला वाटतं. आता माझी जी पिढी आहे, संदीपपेक्षा मी थोडासाच मोठा आहे मला वाटतं, फार नाही, पण आम्ही 90च्या दशकामध्ये मोठे झालेले सगळेजण आहोत आणि त्यामुळे या दशकामध्ये आर्थिक उदारीकरण, रामजन्मभूमीचं सगळं आंदोलन, बाबरी मशीद पाडलं जाणं, त्यानंतर काय पोखरणची अणुचाचणी, हर्षद मेहता, त्याच्यानंतर मागोमाग आलेलं गोधरा गुजरात, मग त्यानंतर आलेलं गुगल, फेसबुक, लोकपाल आंदोलन आणि आपलं सगळ्यांचं डिजिटल विश्वातलं एकूण आगमन, त्याचे आपल्या मानसिकतेवरती झालेले परिणाम, मग 2014चा सत्ता बदल, त्यानंतर झालेलं वैचारिक ध्रुवीकरण आणि अतिशय कौतुकास्पद वेगाने अधोगतीला गेलेलं आपलं सार्वजनिक चर्चाविश्वाची आपली पातळी, हे सगळं आपण बघत आलेलो आहोत असं मला दिसतं. आणि या सगळ्या एकूण कोलाहलाच्या पार्श्वभूमीवरती मला विनोबा भावे कसे गवसतात किंवा त्यांच्याविषयी मला काय वाटतं, त्यांचं काय भिडतं, काय रिलेव्हंट वाटतं, काय प्रश्न पडतात, हे सगळं शेअर करावं असं मला नक्कीच वाटतं. हे खरं तर गांधींच्या बाबतीत पण म्हणता येईल, नक्कीच म्हणता येईल. पण एक असं आहे की गांधी विचार हा सहसा कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला एक विचार आहे. एका विचारसरणीचे उद्गाते म्हणून आपण गांधींकडे बघतो, त्यातून मग गांधीवाद तयार होतो, त्याच्यावरती उलटसुलट चर्चाही होते. गांधींचे वारसदार म्हणून खरं विनोबांना मान्यता मिळालेली होती आणि त्यांनी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड पहिली केली होती. परंतु विनोबांच्या बाबतीमध्ये तसं फारसं होताना आपल्याला दिसत नाही. अर्थात आता याच्यामागचं कारणही तसं स्पष्ट आहे. गांधींचं एकूण जे विचारविश्व आहे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी घेऊन उभं राहतं. त्याला एका आपण त्याला काय म्हणू, रोमहर्षक अशा वास्तवाची जोड आहे. अहिंसक लढ्यासारख्या सर्वस्वी एका नवीन संकल्पनेचे गांधी हे जनक होते.
महात्मा गांधी या नावाभोवती असणारे एकूण वलय, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं विचार, त्यांचं काम, हे सगळं एक काहीतरी अद्भुत रसायन आहे असं वाटण्यातून देखील गांधींविषयीची चर्चा सातत्याने होत राहते. आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर गांधी विचार पुढे नेण्याबाबत किंवा त्या विचाराला समकालीन प्रश्नांच्या संदर्भात मोल्ड करण्याबाबत नक्की काय, कसं, किती केलं जातं हा एक वेगळा मुद्दा आहे आणि त्याविषयी वेगळी चर्चा होऊच शकते. पण एकूणातच महात्मा गांधी हा विषय आपल्याला सतत आकर्षित करत राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जसे गांधी विचार मांडणारे आहेत तसे गांधींचे विरोधक पण आहेत. म्हणजे गांधी आडवा येतो असं जे म्हटलं जातं ते अगदीच खरं आहे कायम असं आपल्याला दिसतं. विनोबांच्या बाबतीत तसं फारशा प्रमाणात होताना आपल्याला दिसत नाही. विनोबांचं एकूण साहित्य, त्यांचं विशेषतः त्यांचं गीतेवरचं लेखन, त्यांचं धर्मचिंतन, त्यांचं आश्रमजीवन, त्यांचा गणिताचा अभ्यास, हे सगळं आपण एका बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी 1951 एप्रिल 1951 ते जून 1964 या 13 वर्ष चाललेली भूदान यात्रा, ज्याच्यामध्ये विनोबांना 5,30,000 जवळजवळ जमीन मालकांकडून सुमारे 41-42 लाख एकर जमीन दान म्हणून मिळाली होती. तर ही यात्रा देखील एक मोठं सामाजिक राजकीय आंदोलन म्हणून सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय होतो असं आपल्याला दिसत नाही. त्या काळामध्ये ती नक्कीच एका चर्चेचा विषय होती. पण या आंदोलनाने एक नवीन संकल्पना प्रत्यक्षामध्ये आणून दाखवली. भारतातील लँड रिफॉर्म्सना ज्या आंदोलनाने एक गती दिली त्या आंदोलनाबाबत फारसं बोललं जाताना आपल्याला दिसत नाही. हे मी गांधींच्या तुलनेमध्ये म्हणतो आहे. मला हे अशा करता सांगावं असं वाटतं की हा विनोबांचा एक पूर्णपणे आर्थिक कार्यक्रम होता. त्याचे प्रत्यक्षातले व्यावहारिक परिणाम झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे विनोबांचं ईश्वर, धर्म, तत्वज्ञान, अध्यात्म या सगळ्या विषयाबाबतीतलं चिंतन हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्याविषयी त्याला स्पर्श आपण खरं आत्ता करूही शकणार नाही. परंतु विनोबांच्या त्या सगळ्या चिंतनाला आपण एका अशा श्रेणीमध्ये टाकू शकतो असं मला वाटतं. तर ही श्रेणी कुठली? तर माणसाचा जो काही चिरंतन चाललेला शोध आहे, आत्मशोध आहे, त्याचं माझं आणि मी आणि सृष्टी याच्याशी असलेलं नातं, त्याचा शोध घेणं, त्यातून मग सुरू असलेला माणसाचा तत्वज्ञानात्मक वादसंवाद, या सगळ्या श्रेणीमध्ये आपण त्यांचं हे सगळं चिंतन आणि विचार टाकू शकतो. परंतु त्यांनी व्यावहारिक पातळीवरती भूदान ग्रामदानाचं जे एक मोठं मॉडेल उभं केलं ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या एकूणच सगळ्या कार्यकर्तृत्वाला एक विशेष झळाळी देणारं आहे असं मला वाटतं. मला कधी कधी असं वाटतं की गांधी विनोबांसारखी माणसं त्यांच्या केवळ त्या आध्यात्मिक तेजामुळे इतरांसमोर खूप जास्त प्रमाणात, म्हणजे सगळ्यांसमोर, इतरांसमोर म्हणण्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रकाशमान होतात आणि त्यांचं जे एक व्यावहारिक तेज असतं ना ते झाकवलं जातं असं मला वाटतं. म्हणजे व्यावहारिक तेज हा एक नवीन शब्द कॉइन करायला हरकत नाही. आता इथे मला एका थोड्या क्रिटिकल मुद्द्याला स्पर्श करायचा आहे आणि त्याआधी थोडीशी मी वैयक्तिक माझी पार्श्वभूमी सांगतो. माझे वडील सर्वोदय कार्यकर्ते होते. विनोबांच्या बरोबर त्यांनी खूप जवळून त्यांनी काम केलं. ते JP आंदोलनात सुद्धा पुढे होते. आता आणीबाणीच्या काळामध्ये सर्वोदयामध्ये जो एक दुभंग निर्माण झाल्यासारखा झाला होता, तर त्या काळात आणि त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर असून देखील माझ्या वडिलांचं विनोबा प्रेम तसूभरही कमी झालेलं नव्हतं. म्हणजे मला हे अगदी आठवतं आहे की विषय कुठलाही असतो, चर्चा कुठलीही असो, पण त्याचा शेवट गांधी, विनोबा, जयप्रकाश ह्याच्यावरती व्हायचा. संध्याकाळी रोज गीताई म्हणणं, विनोबांच्या गोष्टी ऐकणं, हे सगळं करत करतच आम्ही मोठं झालो. आता नंतर झालं असं की मला शिंग फुटली आणि मी वडिलांशी थोड्या अधिक धारदारपणे, अधिक धीटपणे थोडं बोलायला लागलो. आणि याचं कारण असं होतं की माझे प्रश्न हे वेगळे होते. म्हणजे विनोबांच्या बरोबर राहून माझ्या वडिलांच्या विकसित झालेल्या जाणीवा या एका बाजूला आणि चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग न घेतलेल्या किंवा शिक्षण, नोकरी या सगळ्या जंजाळामध्ये अडकलेल्या, मुख्यत्वे माझ्या आईला घर चालवताना बघणाऱ्या माझ्या जाणीवा, याच्यामध्ये फरक पडणारच होता. अर्थात मी एका गोष्टीचं श्रेय माझ्या वडिलांना नक्की देईन. ते मला असं एका चर्चेमध्ये म्हणाले होते की आम्ही गांधींच्या आणि विनोबांच्या खांद्यावरती उभं राहून जग बघितलं. आता तू माझ्या खांद्यावरती बसलेला आहेस, त्यामुळे तुला काहीतरी वेगळं दिसणार हे मला मान्यच आहे. आणि त्यांनी हे मान्य केलं, कबूल केलं, याचं खरं मला जरा विशेष वाटतं. तर मला एक वेगळं जग दिसतं आहे आणि माझे काही वेगळे प्रश्न आहेत, हे माझं वास्तव आहे आजचं. ही जाणीव माझी खूप स्ट्रॉंग होत गेली होती
आणि या जाणीवेबरोबरच दुसरी एक जाणीव पण होती की आपण प्रश्नांच्या पातळीवरती, व्यावहारिकतेच्या पातळीवरती गांधी विनोबांना पण बरेच प्रश्न विचारू शकतो, परंतु आपली मुळं त्यांच्यापाशी रुजलेली आहेत, ही जाणीव माझी पक्की झाली होती. त्यानंतर दुसरी एक जाणीव जी विकसित होत गेली, ते संदीपने मगाशी उल्लेख केला, ते खरं चांगलं झालं. ती म्हणजे आपली भूमिका ही चिकित्सेची भूमिका असली पाहिजे, ॲनालिसिसची भूमिका, समजून घेण्याची भूमिका असली पाहिजे, शरणागताची भूमिका असता कामा नये. नाहीतर होतं असं की आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर नाही पडू शकत. मला बरेचदा असं जाणवतं, आणि हा खरं तर एक काय म्हणू मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे, की भारतीय संदर्भात भारतीय मानस घडवण्यात आपल्या भक्ती परंपरेचा एक फार मोठा सहभाग आहे. म्हणजे उदाहरण द्यायला मला आवडेल, श्रद्धाळू माणसाचं तर सोडूनच द्या, पण माझ्यासारखा माणूस जो अज्ञेयवादी आहे आणि जो नास्तिकतेकडे झुकलेला आहे, असा माणूस देखील तुकारामाच्या अभंगाने सद्गदित होतो. एका बाजूला डार्विनचा उत्क्रांतीवाद आमच्या डोक्याला पुष्कळ खाद्य पुरवत असतो, पण त्याच वेळेला आपले संत तुकाराम चित्रपटातले विष्णुपंत पागनीस जेव्हा सिनेमाच्या शेवटी सगळ्यांचा निरोप घेताना स्वैरसंचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीज दुसऱ्या कशानेही व्यसन घालता येत नाही असं अगदी निश्चयीपणे जेव्हा म्हणतात, तेव्हा माझ्यासारख्या माणसाला पण 1 मिनिट थांबायला होतं. तर आता हा ईश्वर अनिश्वरवाद हा सगळा एक मोठा वेगळा विषय आहे, त्यामुळे त्याच्यात आत्ता जायला नको. परंतु मुद्दा असा सांगायचा की भक्ती, लीनता आणि भक्तीचं सेलिब्रेशन हे आपल्या एका साधारण भारतीय स्वभावाचा भाग असल्यासारखा आहे. आता आज राजकीय संदर्भाने कोणाला भक्त म्हटलं जातं हे आपल्याला माहिती आहे, परंतु अगदीच खरं सांगायचं झालं तर प्रत्येकच भारतीय माणूस कोणा एकाचा किंवा अनेकांचा भक्त हा असतोच. त्यामुळे मला असं वाटतं की गांधी, विनोबा, आंबेडकर, फुले आणि ही सगळी जी एकूणच मंडळी आहेत, त्यांच्या अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचा अभ्यास करताना त्यांच्यापासून घ्यायच्या प्रेरणेचं रूपांतर आपण आपल्याही नकळत दुर्लाघ्य अशा भक्तीमध्ये करत आहोत का, हे तपासत राहणं मला फार आवश्यक वाटतं. त्यातली एक जाणीव आपल्याला व्हायला हवी असं मला वाटतं मुळातली, की विनोबा काय किंवा गांधी काय, ही माणसं मोठी होती किंवा ही थोर होती हे सांगायला आपली गरज नाही आहे. त्यांनी त्यांचं मोठेपण त्यांच्या त्या इतिहासाच्या पटावरती त्यांच्या कामानी आणि त्यांच्या कष्टांनी, त्यांच्या प्रतिभेनी सिद्ध केलेलं आहे. आता भूतकाळ आपल्याला गाईड करू शकतो का हे तपासत आपली दृष्टी वर्तमान आणि भविष्यावरती असली पाहिजे असं मला वाटतं. मुळात याच्यातला एक मुद्दा असा पण आहे की आपण ज्या ऐतिहासिक व्यक्तींवरती काय म्हणू काइंड ऑफ प्रेमच खरं करतो, तर त्या सगळ्या व्यक्ती स्वतः भविष्याकडे डोळे ठेवून त्यांचं काम करत होत्या, हे मला वाटतं आपण लक्षात घ्यायला हवं. तर अशा देवत्व बहाल करण्याच्या एकूण वृत्तीमुळे कदाचित विनोबांसारख्यांचं व्यावहारिक पातळीवरून प्रश्न सोडवणं दुर्लक्षित राहतं का, त्यांच्या व्यावहारिक सोल्युशन्सच्या तपशिलात आपण जात नाही का, अशी शंका येते. दुसरा एक भाग त्यातला असा आहे, आणि ह्या भागाविषयी आपण नंतर पण थोडं बोलूयात म्हणजे शेवटाकडे, पण हा एक फार महत्त्वाचा, नेहमी येणारा आणि एका अर्थी अनआन्सर्ड, ज्याला उत्तर कदाचित अजून नीटचं मिळालेलं नाही आहे की काय, असा एक मुद्दा आहे. तो भाग असा की विनोबांनी ज्या जीवनशैलीचा पुरस्कार केला, त्यांची जी सगळी एकूण ग्रामकेंद्री सगळी जी त्यांची मांडणी होती, त्यांनी लोकशाही, निवडणुका, सत्तेचं केंद्रीकरण याविषयी जो काही सगळा विचार केला, ते खरं तर याच्या विरोधामधलेच होते मुळामध्ये. तर ही सगळी मांडणी आपण बघतो आणि त्याच्यावरती हे पटतंय, परंतु हे काही जमणार नाही या श्रेणीमध्ये आपण टाकून मोकळे होतो. आता इथे मला असं वाटतं की आदर्श आणि वास्तव यात फरक करावा की न करावा, तर मला असं वाटतं की तो फरक केला पाहिजे. आदर्श आणि वास्तव याच्यामध्ये फरक असतोच. एखादी रचना आपल्याला आदर्श म्हणून आकर्षक वाटते, परंतु ती वास्तवामध्ये आणताना अनेक अडचणी आपल्याला येत असतात. आदर्श रचना असू शकते, पण आदर्श माणूस असू शकतो का, हा एक खरं कळीचा प्रश्न आहेच. आता हे लक्षात न घेता जर का रचनेची कल्पना केली गेली तर ती कल्पनाच राहते, हेही खरं आहे. परंतु होतं असं की हे जमणार नाही आणि हे सगळं मुळातच स्वप्नवत आहे, त्यामुळे त्याचा पाठपुरावाच कशाला करा, अशा वृत्तीमुळे, अशा दृष्टिकोनामुळे मग आपण प्रयत्नांपासून पण लांब जायला लागतो असं मला वाटतं. विनोबांचं एक पुस्तक आहे मधुकर नावाचं, ते बहुधा तुमच्यापैकी काही जणांनी बघितलं असेल, वाचलं असेल. एकदम छोटंसं पुस्तक आहे. विनोबांची बहुतेक पुस्तकं अशी छोटी छोटीच आहेत, त्यांचं खूप मोठा ग्रंथ असं खरं नाही आहे. तर त्यांनी मधुकरमध्ये मला वाटतं महाराष्ट्र धर्म नावाचं साप्ताहिक निघायचं,
तर त्या साप्ताहिकात त्यांचे हे छोटे छोटे लेख यायचे. त्यातला एक जो पहिला लेख आहे ना, त्याचं नाव म्हातारा तर्क असं आहे. आणि ते म्हातारा तर्कामध्ये ते काय म्हणतात की म्हातारा कोण, तर जो वयाने म्हातारा झालेला आहे तो म्हातारा नव्हे, जो नवीन काही करून बघायला कचरतो तो म्हातारा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी उदाहरणं दिली आहेत की मग आम्ही असं म्हटलं की आपण हे करून बघू, तर मग नको, मग ते कसं जमणार, मग ते आम्हाला सवय नाही, मग ते ह्यातनं काही होणार नाही, अशी सगळं 2-3 उदाहरणं दिली आहेत. आणि त्यांनी शेवटी जे एक पंच जो मारलेला आहे तो फार मस्त आहे. ते म्हणतात की आपण आजवर मेलो नाही म्हणून उद्या मरणार नाही असं नसतं ना. त्यामुळे आपण जर का हे आजवर केलेलं नाही हे बरोबर आहे, पण आपण ते करूनच बघायला नको हे काही मला कळत नाही. तर आय थिंक तो जो मुद्दा आहे ते त्यांच्या एकूण मांडणीचं, विनोबांच्या सार आहे असं मला सांगावं असं वाटतं. सत्ता ही मुळात केंद्रित नसावी. लोकांनी त्यांची व्यवस्था स्वतः आपली व्यवस्था लावून घ्यावी. समाज हा शासनविहीन असावा, व्यवस्थाविहीन नसावा. व्यवस्थाविहीन हा शब्द ते कधीच, म्हणजे ज्याला आपण काय अनार्किस्ट म्हणतो तशा अर्थाची त्यांची मांडणी कधीच नव्हती. व्यवस्था असलीच पाहिजे, परंतु शासन, अंकुश, नियंत्रण, सत्ता हे प्रकार नकोत अशी त्यांची मांडणी होती. तर हा सगळ्या व्यवस्थेचा विचार लोकांनी मिळून एकत्र करायचा आहे आणि व्यवस्था लावून घ्यायची आहे. त्यानंतर प्रचलित राजनीतीला पर्याय म्हणून त्यांनी लोकनीती हा शब्द एक कॉइन केलेला होता. आणि लोकनीतीच्या अंतर्गत त्यांचं एक पुस्तकच आहे लोकनीती या नावाने. तर या सगळ्या गोष्टींची, विनोबांच्या ह्या सगळ्या मांडणीची एकीकडे प्रशंसा करत दुसरीकडे ती आदर्श आहे म्हणून ती कपाटात बंद करून ठेवायची. याच्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यातल्या इसेन्सला मुकतो, त्यातलं जे तत्व आहे त्या तत्वाला आपण मुकतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डेव्हिल इज इन द डिटेल्स. तर मला असं वाटतं की गॉड इज इन द इसेन्स. म्हणजे विनोबांनी जी ग्रामकेंद्री मांडणी सगळी केली आहे, जो त्यांनी गांधींचा विचार जो पुढे नेलेला आहे, त्याच्या तपशिलामध्ये आपण जायला हवं, त्याच्याविषयी शंका नाही. त्याच्यावरती प्रचलित सामाजिक आर्थिक संदर्भाने, मुख्यतः आज ज्या लोकांच्या आकांक्षा आहेत त्या संदर्भाने चर्चा व्हायला हवी, चिकित्सा व्हायला हवी. परंतु इसेन्सचं मी जे मगाशी म्हणालो की गॉड इज इन द इसेन्स, आपल्याला त्याचं मूलभूत तत्व मान्य व्हायला काही हरकत नाही आहे असं मला वाटतं. आता आपण साधा विचार केला की आपण हे सगळंच लहानपणापासून ऐकत मोठं झालो की भारत हा खेड्यांचा देश आहे, 7 लाख खेडे भारतामध्ये आहेत आणि वगैरे, गांधींनी मग खेड्याकडे चला अशी हाक दिली होती, हे सगळं आपण ऐकलेलं असतं. आता आज घडलेले सुद्धा भारतामध्ये लक्षावधी खेडी आहेत, वाड्या वस्त्या आहेत, पाडे आहेत, आदिवासी पाडे आहेत. आणि ही सगळी भौगोलिकता शतकं परकीय आक्रमणाच्या दरम्यान आणि परकीय आक्रमणानंतर सुद्धा टिकून राहिलेली आहे. बरोबर आहे. तर आपण जेव्हा आज स्वराज्याचा किंवा सुशासनाचा विचार करतो तेव्हा भारतातल्या या एका भल्या मोठ्या भारताने आपली व्यवस्था आपण लावून घ्यावी ही कल्पना काही मोडीत काढण्या इतकी मला वाटतं सोपी नाही आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक भाग असा आहे की जी केंद्रीय सत्ता आहे, म्हणजे आता आपल्याकडे काय महानगरपालिकेपासून सुरुवात होऊन म्हणजे नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, मग काय जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, हा सगळा जो काही एकूण प्रवास आहे, तर ह्या केंद्रीय व्यवस्थेला अगदी मोडीत न काढता केंद्रीय व्यवस्था आणि स्थानिक व्यवस्था याच्यामध्ये सत्ता, अधिकार याबाबत सतत वाटाघाटी होत राहाव्यात. स्थानिक समुदाय आपल्या गावाच्या व्यवस्थेमध्ये अधिकाधिक सहभागी होत राहावा, त्यातून त्यांच्याकडे अधिकाधिक सत्तेचं हस्तांतरण होत राहावं आणि केंद्राचं नियंत्रण कमी कमी होत राहावं. हा विचार तत्व म्हणून मान्य करायला मला वाटतं काहीच हरकत नाही आहे. मेंढालेखा गावाचं उदाहरण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. हे ग्रामदानी गाव आहे. 2012-13 त्यांनी ग्रामदान केलेलं होतं आणि सामूहिक वनहक्कांचा जो कायदा आला त्या कायद्याअंतर्गत त्यांनी वनहक्क पण मिळवले होते आणि मेंढालेखाची कथा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. तर त्यांनी जी घोषणा दिली होती त्या घोषणेची मला इथे आठवण होते. दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, अशी ती घोषणा होती. तर या घोषणेच्या अनुषंगाने आपण जर का विचार केला तर हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं ही आपली जी शंका आहे ती थोडीशी अजून सुकर होत जाईल असं मला वाटतं. आता थोडं जरा आपण तपशिलात बघितलं तर अशा प्रकारच्या ग्रामस्वायत्ततेच्या दृष्टीने काही प्रयत्न झाले का आपल्याकडे
हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यात आपण अगदी थोडक्यात मी काही तपशील देतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत समजा बोलायचं झालं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये हा मुद्दा उठवला जात होता. जमीनदारी पद्धतीच्या विरोधात चर्चा होत होती, ठराव केले जात होते. रेव्हेन्यू सेटलमेंट ज्याला म्हणतात ती शेतकऱ्याबरोबर व्हावी, जमीनदाराबरोबर होऊ नये. रयतवारी पद्धत ज्याला म्हणतात ती असावी, अशी मागणी होत होती. ह्याला एक कारण गांधीजींचं नेतृत्व हेही होतं. म्हणजे गांधींचं नेतृत्व उदयाला आल्यानंतर भारतातील शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्याकडे गेला होता. चंपारण खेडा हे 2 जे गांधींचे मुख्य सत्याग्रह झाले, त्यांची सुरुवातच खरं चंपारण सत्याग्रहाने झालेली आहे हे आपल्याला माहिती असेल. तर त्याच्यामुळे हा परिणाम घडून आलेला होता. 1918च्या दिल्लीमधल्या अधिवेशनाला सुमारे 700 शेतकरी उपस्थित होते आणि ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित होते असं दिसतं. 1936चं जे फैजपूर अधिवेशन होतं, ज्याला किसान काँग्रेस असं म्हटलं गेलं, त्याच्यामध्ये एक सविस्तर कृषी कार्यक्रम आखला गेला होता. त्याआधी 1931च्या कराची काँग्रेसमध्ये देखील लँड रेव्हेन्यू कमी करण्याबाबतची मागणी केली गेली होती. पुढे काँग्रेसची जी प्रांतिक सरकारं आली त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत, म्हणजे त्यांची स्थिती सुधारावी याकरता प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसतात. काँग्रेसचं आर्थिक धोरण ठरवण्याकरता स्थापन केल्या गेलेल्या नेहरू समितीने जमीनदारी बरखास्त करण्याबरोबरच पहिल्यांदा लँड सिलिंगचा पुरस्कार केला होता, कमाल जमीनधारणा कायदा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच म्हणजे डिसेंबर 47मध्ये जे.सी. कुमारप्पा, जे एक सिनियर गांधीयन होते, त्यांचा अर्थविचार बऱ्यापैकी म्हणजे त्याविषयी पुष्कळ लेखन संशोधन झालेलं आहे. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सुधारणा समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र राज्यांच्या पातळीवरती जमीन सुधारणांची अंमलबजावणी ही अत्यंत संथ गतीने सुरू होती. आता याच दरम्यान तेलंगणामध्ये जमीनदारांच्या विरोधामध्ये कम्युनिस्टांचा मोठा उठाव सुरू झाला होता. डिसेंबर साधारण 44च्या दरम्यान ही सुरुवात झाली, स्वातंत्र्याच्या आधीच खरं तर, आणि त्याचं स्वरूप उत्तरोत्तर अधिकाधिक तीव्र होत गेलं. विनोबांनी कम्युनिस्टांच्या या हिंसक चळवळीच्या पार्श्वभूमीवरती 1951मध्ये भूदान यात्रेला प्रारंभ केलेला आहे. त्याच्याविषयीचा तपशील सगळा उपलब्ध आहे, तो आपण बघू शकतो. ही यात्रा अशी होती की त्याच्यामुळे जमीन सुधारण्याच्या दृष्टीने बिगर शासकीय मार्गाने, वैचारिक बदलाच्या मार्गाने, लोकसहभागाच्या मार्गाने एक फार मोठं पाऊल पुढे पडलं होतं. भूदान या संकल्पनेचा, म्हणजे तुम्ही तुमच्याकडची एक्सेस जमीन इतरांना द्या, हा जो त्यातला मूलभूत भाग होता, या संकल्पनेचा स्वाभाविक विकास होत होत पुढे ग्रामदानाची कल्पना उदयाला आलेली आहे. गावातल्या सगळ्यांनी आपली जमीन गावाला दान द्यायची आणि त्या जमिनीचं कुटुंबातील सदस्य संख्येच्या नुसार वाटप करायचं, अशी मूळ कल्पना होती. त्यानुसार काही ग्रामदानं झाली, परंतु त्याला व्यापक यश येऊ शकलेलं नव्हतं. त्यामुळे पुढे विनोबांनी सुलभ ग्रामदान अशी एक योजना मांडली होती. त्याच्यामध्ये मालकी हक्काचं विसर्जन हे तत्व होतंच, परंतु जमिनीचं पूर्ण फेरवाटप करण्याऐवजी भूमिहीनांसाठी 5% जमीन बाजूला काढून बाकी जमीन मूळ जमीन मालकांनी वंशपरंपरेने कसायची आणि तिच्या विक्रीवर मात्र निर्बंध पूर्ण असणार, अशी ती कल्पना होती. महाराष्ट्रामध्ये ग्रामदानाच्या कल्पनेला प्रतिसाद मिळाला होता. अनेक गावं ग्रामदाने झाली होती आणि महाराष्ट्र सरकारने पुढे 1966मध्ये ग्रामदानाचा कायदासुद्धा पास केला होता. भूदान, ग्रामदान यात्रा आणि जमीन सुधारण्याचे शासकीय पातळीवरचे प्रयत्न लँड सिलिंगच्या संदर्भातले हे दोन्ही 1950-60च्या दशकामध्ये आपल्याला पॅरलल चाललेले दिसतात. 1961मध्ये कमाल जमीनधारणा कायदा बहुतेक राज्यांमध्ये लागू झाला होता. 1970ची आकडेवारी जर आपण पाहिली तर सिलिंगच्या कायद्याने विविध राज्यांमधील जवळजवळ 25 लाख एकर जमीन उपलब्ध झाली होती आणि त्यातली 12 लाख एकर जमीन डिस्ट्रीब्यूट पण झालेली होती. आता हाच आकडा भूदान चळवळीच्या बाबतीमध्ये पण 12 लाखच आहे. म्हणजे सरकारी प्रयत्नाने जेवढी जमीन वितरित झाली तेवढीच जमीन बिगर सरकारी प्रयत्नांनी पण वितरित झाली. हा मला वाटतं एक मोठा नोंद घ्यावा असा मुद्दा आहे. म्हणजे मला इथे असं म्हणायचं नाही आहे की भूदानाच्या बाबतीमध्ये काही चिकित्सा होऊ शकत नाही, कारण ती भूदानाचं पुढे काय झालं, ती चळवळ पुढे विस्तारली नाही, मग त्यातल्या अडचणी काय होत्या, लोकांनी कुठल्या प्रकारच्या जमिनी दिल्या वगैरे वगैरे बरेच प्रश्न आहेत. पण परत तोच मुद्दा माझा इथे आहे की अशा प्रकारे काहीतरी होऊ शकतं
बिगर सरकारी मार्गाने आणि लोकांचं हृदय परिवर्तन होऊ शकतं, ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं आपण क्रेडिट या चळवळीला द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. विनोबा स्वतः कायद्याने जमीन सुधारणा करण्याच्या बाजूने नव्हते. त्या प्रक्रियेला त्यांनी विरोध नाही केलेला कधीच, परंतु सिलिंगच्या कायद्याने त्यांचं असं म्हणणं होतं की सिलिंगच्या कायद्याने लोकशक्ती प्रकट होत नाही. या कायद्यामुळे लोकांमध्ये सहवेदना, सहानुभूती जागृत न होता कडवटपणात जागा होईल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी आणखीन एक निरीक्षण नोंदवलं आहे महत्त्वाचं. ते असं म्हणतात की सत्तेत असणाऱ्यांपैकीच अनेक जण जमीन मालक आहेत, त्यामुळे सिलिंग टप्प्याटप्प्याने लागू करण्याची चर्चा पुढे जात राहते आणि जेव्हा अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा पटकन आपली ओनरशिप ट्रान्सफर केली जाते, त्यामुळे मग तुम्हाला ती जमीन द्यायला लागणार नाही. आता त्याच्यामुळे आम्ही या कायद्याबाबत फारसे आशावादी नाही. आमचा भर हृदय परिवर्तनावरती आहे. ह्याच्यामध्ये विनोबांनी आणखीन एक भेदक विधान केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर ज्यांनी अमाप जमीन गोळा केली त्यांच्याच ताब्यात आजची सरकारे आहेत, त्यामुळे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच फांदी ही सरकारे तोडू शकणार नाहीत. विनोबांचं भूदान गंगा नावाने मला वाटतं काही खंडांमध्ये, मला तर नक्की आकडा आठवत नाही आहे, पण काही खंडांमध्ये भूदान गंगा हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. या पूर्ण यात्रेदरम्यान त्यांची जी व्याख्यानं आहेत ती सगळी या खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. त्याच्यामध्येच हा उल्लेख आपल्याला सापडतो. आता हे सगळे काही ठळक तपशील फक्त मी सांगितले, ह्याच्याबद्दल आपण खोलामध्ये अर्थातच बोलू शकू. इथे अजून एक मुद्दा नोंदवायला हवा सिलिंगच्या कायद्याबाबत. तो फक्त नोंदवून आपण पुढे जाऊ, कारण त्याबाबत वेगळी चर्चा करता येईल. जमीनदारी संपवण्यासाठी आणलेला जो सिलिंगचा कायदा होता तो शेतकऱ्यांसाठी आज जाचक ठरतो आहे. किंबहुना सिलिंगचा कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि भूमी अधिग्रहण कायदा हे 3 जे कायदे आहेत ते शेतकरी विरोधी आहेत आणि ते रद्द झालेच पाहिजेत अशी मागणी अलीकडे किसान पुत्र आंदोलनाकडून होताना आपल्याला दिसते. अमर हबीब जसे प्रवर्तक आहेत त्या आंदोलनाकडनं. जमीनदारी संपवण्यासाठी सिलिंगऐवजी इतर काही उपाययोजना आले असते का, अशा याबद्दल पण त्यांनी खरं मांडणी केलेली आहे. व्यक्तिशः मला त्या मांडणीत सुद्धा थोडं तथ्य दिसतं, परंतु मी मगाशी म्हटलं तसं की या संदर्भातले विविध मतप्रवाह लक्षात घेऊन त्याबाबत चर्चा होत राहायला हवी, जाणकारांकडून चर्चा होत राहायला हवी असं मला वाटतं. या विशिष्ट मुद्द्याबाबत मी देखील विद्यार्थ्याच्याच भूमिकेमध्ये आहे. आता लँड रिफॉर्म बरोबरच दुसरा जो मुद्दा आहे तो स्वशासनाचा. इथे पण मी थोडा तपशील देतो आणि मग आपण पुढे जाऊ. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ग्रामस्वराज्याला किंवा स्वशासनाला मार्गदर्शक तत्व म्हणून मान्यता मिळालेली असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन पंचायत राज्याला घटनात्मक अधिष्ठान जे मिळालं ते 1992-93 मध्ये 72व्या आणि 73व्या घटनादुरुस्तीने. आदिवासी स्वशासनाबाबत मात्र राज्यघटनेमध्ये काही तरतुदी होत्या. 5व्या अनुसूचीद्वारे आदिवासी क्षेत्रांकरता नियमनाचे अधिकार राज्य सरकारांना देण्याऐवजी थेट राज्यपालांकडे देण्यात आले होते. 6व्या अनुसूचीद्वारे काही दुर्गम आदिवासी क्षेत्रांना स्वायत्तता देण्यात आली होती. पुढे पंचायत राज्याला जे घटनात्मक अधिष्ठान मिळालं त्याच्यामध्ये देखील अनुसूचित क्षेत्रांना समाविष्ट करून घ्यावं यासाठी पेसा हा कायदा आला. पेसा हे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. हा कायदा 1996 मध्ये आला, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज. 2006 मध्ये मगाशी मी त्याचा उल्लेख केला, सामूहिक वन हक्क मिळण्याकरताचा जो कायदा होता तो कायदा लागू झाला आणि त्याच्यातून आदिवासींना जंगल जमिनींवरती वैयक्तिक आणि सामूहिक हक्क मिळाले. आपल्याला मिळालेल्या विविध अधिकारांचा या सगळ्या वापर करत लोकसहभागाने ज्या गावांनी स्वशासनाच्या दिशेने पावलं टाकली त्याच्यामध्ये काही नावं आपल्याला नक्की माहिती आहेत. म्हणजे मेंढालेखा हे एक गाव आहे, हिवरे बाजार आहे, पाचगाव आहे. या विषयावरती मिलिंद बोकील यांचं लिखाण बरंच प्रसिद्ध आहे. त्यांनी 3 जी पुस्तकं लिहिली आहेत, एक म्हणजे मेंढालेखाबाबत, दुसरं पाचगावबाबत आणि तिसरं अलीकडे त्यांनी मेळघाटाबाबत पुस्तक लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये स्वशासनाच्या एकूण या सगळ्या गावांच्या प्रक्रियेचा तपशील आपल्याला वाचायला मिळतो. आता आपल्याला असं दिसतं की स्वशासन बळकट करण्याचे हे सगळे जे प्रयत्न आहेत, म्हणजे विनोबांच्या कालावधीमध्ये हे प्रयत्न बिगर सरकारी मार्गाने होत होते खरं,
परंतु हे आपल्याला दिसतंय की नंतर हे प्रयत्न तसे तेवढे प्रभावी राहिलेले नाही आहेत आणि त्यामुळे शासकीय मार्गानेच जे काही झाले प्रयत्न ते झालेले दिसतात, असे काही तुरळक अपवाद वगळता. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणी व्यवस्थेचा विचार आणि अंमलबजावणी ही उत्स्फूर्त लोकसहभाग या तत्वावरती झालेली नसून राज्यव्यवस्थेने आखून दिलेल्या चौकटीमध्येच ती झालेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे अर्थातच तिथे पक्षीय राजकारण हे प्रचंड प्रभावी आहे. विनोबांनी आपल्या मांडणीमध्ये लोकनीतीमध्ये त्यांनी ग्रामपंचायत हा शब्द कुठे वापरलेला नाहीये. त्यांनी ग्रामपंचायत नाही तर ग्रामपरिवार असा शब्द वापरलेला आहे. ग्रामपंचायती 3 दोषांनी ग्रस्त आहेत असं ते म्हणतात. पहिला दोष म्हणजे बहुमताचे राज्य, त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये पक्षांचा शिरकाव होतो. दुसरा दोष म्हणजे प्रत्येक गावाचं जे विशिष्ट व्यक्तिमत्व आहे, एक विशेष असा स्वभाव आहे, त्याचं भान न राखलं जाणं. आणि तिसरा दोष म्हणजे की ही संस्था सेवेतून निर्माण झालेली नाही, सत्तेद्वारा निर्माण झालेली आहे. विनोबांच्या संपूर्ण मांडणीमध्येच पक्षविरहित गाव समाज आणि सर्व सहमतीच्या तत्वानुसार चाललेलं ग्रामसभेनी चालवलेलं गावाचं काम याला एक फार केंद्रीय असं महत्त्व आहे. आता हा सगळा थोडा तपशिलाचा भाग झाला. मी मगाशी म्हटलं असं विनोबांचं भूदान, ग्रामदान, स्वशासन याच्या व्यतिरिक्त पुष्कळ लेखन आहे, साहित्य आहे. मधुकरचा मी मगाशी उल्लेख केला. त्यांचं गीता प्रवचने हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. वेल्लोर प्रवचने आहे. शिक्षण विचाराबद्दल त्यांनी लेखन केलेले आहे. म्हणजे धर्मग्रंथांचं सार हे तर त्यांचं एक फारच मोठं काम आहे. तर या सगळ्याविषयी मला वाटतं आपण आज खरं बोलणार नाही आहोत, कारण हा जो मुद्दा आहे राज्यव्यवस्थेविषयीचा त्याच्यावरच फोकस करून आपण थोडं बोलणार आहोत. आणि वर्तमान संदर्भात या सगळ्याकडे आपण कसं बघायचं याच्याबाबत मला आता पुढच्या टप्प्यात थोडंसं बोलायचं आहे आणि मग आपण थांबूयात. एक किस्सा आहे जो पु ल देशपांडेंच्याच लेखामध्ये आहे. खरं पुलंनी 2 लेख विनोबांवरती लिहिलेत. एक 1954 साली लिहिला, ज्या वेळेला विनोबांची यात्रा सुरू होती, आणि तो अतिशय काय म्हणू आपण ज्याला इन्स्पायर होऊन आणि अतिशय प्रेमाने आदराने तो लेख लिहिलेला आहे. आणि त्याच्या बरोबर उलटा लेख आणीबाणीच्या काळात त्यांनी लिहिलेला आहे. तर असो, तो एक समजा वेगळा मुद्दा. पण हा जो त्यांचा लेख आहे त्याच्यात त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. तो किस्सा कल्पित आहे का खरा आहे मला खरंच माहिती नाही. मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण तसं मला कळू शकलेलं नाही आहे. तो किस्सा असा आहे की पदयात्रेचा मुक्काम आहे एका गावामध्ये रात्री, आणि लोक सगळे बसलेले आहेत, चर्चा सुरू आहे. तर ते देवराम नावाचा एक कार्यकर्ता त्यांच्याकडे धावत धावत येतो आणि तो असं त्रस्त होऊन सांगत असतो की काय लोकांना कळत नाही, लोक काय बुधन वगैरे काय देत नाहीत, त्यांना काय माझं त्यांना म्हणणंच कळत नाही आहे, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते. तर विनोबा असं म्हणतात की अरे लोक ॲक्च्युली शहाणे आहेत, कारण तू बाहेरच्या गावात नेऊन त्यांना काहीतरी सांगतोयस, तर तुझं त्यांनी काय ऐकावं. तर आता मला असं वाटलं की हा जो किस्सा आहे ना, हा सगळ्या म्हणजे ॲक्च्युली हे ऐकल्यानंतर मी त्यांना मनातल्या मनात टाळी दिली होती विनोबांना, की परिवर्तनाच्या चळवळीत असणाऱ्या सगळ्यांना या किस्स्यापासून खूप बोध घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. होतं असं की विनोबांचं लेखन आपण जेव्हा वाचतो ना, त्यावेळेला बरेचदा असं अचंबित व्हायला होतं, आणि त्याचंही हेच कारण आहे, ते या किस्स्याशी संबंधित आहे. एकीकडे त्यांच्या लिखाणामध्ये माणसाच्या चांगुलपणावरचा प्रचंड विश्वास दिसतो. म्हणजे त्यांना असं सगळं काही सोपं वाटत होतं असं आपल्याला त्यांचं लेखन वाचताना वाटतं. त्यांचा भाबडेपणा आहे का अशी पण आपल्याला शंका येते. आणि मग एकदम त्यांची कुठतरी माणसाविषयीची व्यावहारिक जाण दिसते, जी ह्या मगाच्या किस्स्यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला वाटतं तितके ते काही भाबडे वगैरे नाही आहेत. त्यांना माणसाच्या अंतरंगाची, माणसाच्या मर्यादांची पूर्ण कल्पना होती, परंतु तरी देखील ते माणसाला एका मोल्डमध्ये घडवायचा प्रयत्न करत होते. त्यांचं एक उतारा मला खरं वाचून दाखवायला आवडेल. स्वराज्यशास्त्र हे त्यांचं एक पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे, आणि त्याच्यात त्यांनी राज्यव्यवस्थेविषयीचे काही खूप मूलभूत विचार मांडलेले आहेत. त्यातला एक उतारा मला उद्धृत करायचा मोह नेहमीच अनावर होतो, तर तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. जनता केव्हाही वादनिष्ठ किंवा पद्धतीनिष्ठ नसते, ती जीवननिष्ठ असते. जीवन चांगले चालले मग वाद किंवा पद्धती कोणती का असेना, जनतेला त्याची फिकीर नसते. वाद कोण काढतं? तत्वज्ञानी. पद्धती व्यवहारी चालवतात आणि समाज फक्त सहकार्य करतो. पहिले दोघे म्हणजे तत्वज्ञानी आणि व्यवहारी अनुक्रमे वादनिष्ठ आणि पद्धतीनिष्ठ असतात, पण
तेही शेवटी आपल्या मतांप्रमाणे जीवननिष्ठ असतात, म्हणूनच तसे असतात. अमुक वादाशिवाय जीवन चांगले चालणे शक्य नाही असे तत्वज्ञानी विचाराने मानतो आणि म्हणून म्हणजे आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो वादनिष्ठ झालेला असतो. व्यवहारी अमुक पद्धतीशिवाय जीवन चांगले चालणे शक्य नाही असे आपल्या अनुभवावरून ठरवतो आणि म्हणून आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो पद्धतीनिष्ठ झालेला असतो. आग्रहामुळे आणि मोहामुळे कधीकधी जीवननिष्ठा मागे पडून पद्धतीनिष्ठा आणि वादनिष्ठा लोकांची मने तत्वज्ञाची, व्यवहाराची आणि सर्वसामान्य लोकांची देखील काही काळापर्यंत काबीज करू शकते. तर हे थोडं जरा तात्विक आणि अशा भाषेमध्ये लिहिलं आहे, पण मला असं वाटतं की यातला जो गाभा आहे हा तुमच्या लक्षात आलेला असेल. आता या उतार्यामध्ये जे विनोबांनी सार सांगितलेलं आहे सारा रूपात, ते मला वाटतं फार महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्या भाषेमध्ये प्रॅक्टिकल आहे अत्यंत. मुख्य म्हणजे विनोबांनी कल्पिलेला माणूस आणि समाज हा जो काही होता त्याला वास्तवातील माणूस आणि समाज प्रश्न करणार हे त्यांनी स्वतःच या लिहिलेल्या उतारामध्ये त्यांनी मान्य केल्याचं आपल्याला दिसतं. मला एक असं नेहमी वाटतं की म्हणजे हा मुद्दा खरं बऱ्याच लोकांबाबत म्हणजे मार्क्सपासून गांधींपासून विनोबांपर्यंत सगळ्यांबाबत एक म्हटला जातो की त्यांना एक विश्व काहीतरी रचायचं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर एक असं देखणं विश्व होतं. देखणं म्हणजे कसं तर ते भौतिक अर्थाने नाही, पण जिथे माणसाचं माणूसपण पूर्णांशाने प्रकट होतं असं एक विश्व त्यांना काहीतरी दिसत होतं आणि त्यांनी हे एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नातल्या व्यवस्थेचं एक स्ट्रक्चर द्यायचा प्रयत्न पण त्यांनी त्यांच्या परीने केलेला होता. आता आपण मगाशी पाहिलं तसं या त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांमधून आणि शासकीय पातळीवर झालेल्या प्रयत्नांमधून देखील या स्ट्रक्चर जवळ जाण्याचा प्रयत्न झालेला आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, हे नक्की आहे. परंतु तो सार्वत्रिक होऊ शकला नाही आणि तो का होऊ शकला नाही याचा विचार मला वाटतं करणं ही शेवटी आपली जबाबदारी आहे. इथे हा जो सगळा मुद्दा आहे हा आपल्याला माणूस या एककापाशी नेतो असं मला दिसतं. आपण असं म्हणतो की माणूस हे जग समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, आपण कुठून आलो, कुठे चाललो, असे त्याला अस्तित्वविषयक प्रश्न बरेच पडत असतात, एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन्स. माणूस हा या सगळ्या प्रश्नांसकटच त्यांनी एक अत्यंत कॉम्प्लिकेटेड अशी एक व्यवस्था पण निर्माण केलेली आहे, सामाजिक आणि आर्थिक रचना त्याने निर्माण केलेली आहे. परंतु हा झाला माणसाकडनं व्यवस्थेकडे जाणारा विचार. पण मला खरं उलटं असं वाटतं की माणसाकडे जाणं पण फार खरं मोहवणारं आहे आणि ते मोहवणारं आहे असंच नाही तर ते फार आवश्यक आहे असं मला वाटतं. माणसाला समजून घ्यायची जी बाजू आहे ना ती फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं आणि म्हणून जर माणूस समजावून घेऊन आपण व्यवस्थेचा विचार केला तर तो अधिक नेमकेपणाने होईल. मला इथे एक असं स्पष्टपणे सांगायला आवडेल की बाबा विनोबांनी ज्या काळात भूदान त्यांना लोकांनी दिलं, म्हणजे रामचंद्र रेड्डी नावाचे जे पहिले गृहस्थ होते ज्यांनी त्यांना मला वाटतं काही 50-100 एकर जमीन दानच दिली होती आणि तिथून ते खरं भूदानाची सुरुवात झालेली दिसते. तो खरं किस्सा पण सांगण्यासारखा आहे. दलित पोचमपल्ली गावातला तो प्रसंग आहे आणि तिथे दलित वस्तीमध्ये विनोबांची सभा होती आणि गावातले दलित त्यांचे प्रश्न काही मांडत होते. तर त्याच्यावरती विनोबांनी असं केलं की त्या मंडळीनंच विचारलं गावातल्या की तुम्ही याच्यावरती काय सोल्युशन देऊ शकता. तर त्यांनी जमिनीचं दान लगेच उठून उभं राहून केलं रेड्डींनी आणि तिथून मग तो विचार सुरू झाला आणि मग ती पुढे यात्रा सगळी हे झाली. आता मुद्दा असा की हे असं आज होऊ शकेल का, असा एक साधा सरळ बेसिक प्रश्न, व्यावहारिक प्रश्न मला वाटतं बऱ्याच लोकांकडनं येऊ शकेल. आता ते मोठे जमीनदार समजा नाही आहेत, तर आता अंबानी आहे किंवा आता अजून कोणी आहेत, तर असं होऊ शकेल का. तर मला स्वतःला हा प्रश्न खरंच संभ्रमात संघर्षात टाकणारा आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की माणसांची मानसिक म्हणजे माणूस हा सारखाच आहे सर्व काही. काही मूलभूत गोष्टी त्याच्या सोडल्या तर तो काही मूलभूत गोष्टींच्या बाबतीत तो सारखा आहे, परंतु अन्यथा तो खरंच सारखा आहे का हा मला खरंच एक प्रश्न पडल्यासारखा वाटतो. कारण एकूणच काळाच्या प्रवाहामध्ये मला असं दिसतं की मूल्य खूप बदलतात. म्हणजे काही मूल्य चिरस्थायी असली पाहिजेत हा आपला आग्रह आहेच आणि तो असलाच पाहिजे, परंतु ही मूल्य बदलत असतात आणि त्या बदलणाऱ्या मूल्यांच्या बदलणाऱ्या सगळ्या एकूणच काय म्हणू आपण ज्याला आर्थिक, तांत्रिक, राजकीय सगळ्या व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरचा माणूस हा विनोबांच्या आदर्शाला खरं पुरा पडेल का
हा मला वाटतं एक खरंच प्रश्न आहे आणि त्याच्याविषयी चर्चा व्हायला हवी, त्याच्याविषयी बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु हे सगळं जरी असलं तरीसुद्धा विनोबांची जी, मी परत एकदा हेच म्हणेन की विनोबांची जी मूलभूत मांडणी आहे, जी आपल्याला लोकनीतीमध्ये दिसते, ग्रामस्वराज्यामध्ये दिसते, स्वराज्यशास्त्रामध्ये दिसते, तर ही अभ्यासावी अशी जरूर आहे. विनोबांचा एक मोठा त्यांचं असं एक आग्रही म्हणणं होतं की लोक हे त्यांच्या स्वयंभू प्रज्ञेच्या बळावरती लोकनीतीच्या आधारे आपली व्यवस्था, लोकशासन लावू शकतील. कारण कोणीतरी तिसरा व्यवस्थापक येण्याच्या अगोदर, म्हणजे व्यवस्थापक एक कोणतरी तिसरा असणार आणि मग ज्याचं स्वरूप खूप कॉम्प्लिकेटेड होत होत राज्यसंस्था असं होतं, तो यायच्या हजारो वर्ष अगोदरपासून माणसं आपापली व्यवस्था लावतच होती. आता ह्या सुद्धा मुद्द्यामध्ये फार तथ्य आहे असं मला दिसतं. म्हणजे आजचा माणूस हे करू शकणार नाही असं म्हणत असताना आपल्या पूर्वजांनी एकेकाळी समजा हे केलेलं असेल तर मग आपण का करू शकणार नाही, असाही एक लॉजिकल प्रश्न यातनं खरंच पडतो. विनोबांचं वैशिष्ट्य हे एक असं आहे, मगाची मला वाटतं संदीपनेच जो उल्लेख केला, छोट्याशा वाक्यांमध्ये, छोट्याशा काही निवडक शब्दांमध्ये काहीतरी खूप सखोल असं सांगायचं, हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. ते खूप सहजपणे अगदी मूलभूत अशा मुद्द्याला स्पर्श करत तो मुद्दा सोपेपणाने आपल्या समोर ठेवतात. म्हणजे त्यांची नरहर कुरूंदकरांनी विनोबांवरती एक लेख लिहिला आहे आणि त्या लेखाचा उल्लेख मी खरं शेवटी करणार होतो, पण तो आत्ता मला आठवला म्हणून त्याविषयी बोलतो. तो लेख पण आपण जरूर वाचावा असा आहे, कारण त्या लेखामध्ये त्यांनी विनोबांवर टीका पण केलेली आहे. त्या लेखामध्ये त्यांनी विनोबांना मी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व मानतो, परंतु त्यांना मी माझा नेता मानू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याची काय कारणं आहेत वगैरे तर सगळं त्या लेखामध्ये येतं. पण त्या लेखातच कुरूंदकरांनी हे म्हटलेलं आहे की एवढी प्रचंड ज्ञानसाधना असलेला हा मनुष्य जेव्हा काही मांडणी करतो ना, तेव्हा असं वाटतच नाही की ह्या सगळ्यामागे त्यांचा एवढा काही मोठा अभ्यास झालेला असेल. ते खूप सहजपणे, सोपेपणाने, ओघवत्या भाषेत, ज्याला आपण प्रासादिक भाषेत म्हणतो, तसं त्यांचं संपूर्ण विवेचन असलेलं आपल्याला दिसतं. मधुकर तर त्याचं एक फार मोठं उदाहरण आहे. आणि मधुकर हे त्यांचं पुस्तक माझ्या माहितीनुसार चांगल्यापैकी गाजलेलं पुस्तक आहे इतर त्यांच्या लेखनापेक्षा. गीताई हे एक पुस्तक, मराठी त्यांचा अनुवाद, आणि मधुकर. आता लोकनीतीमध्ये त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे, तो पण एक छोटासा उतारा आहे. आज जो उठतो तो म्हणतो की देशसेवा सत्तेद्वारे झाली पाहिजे, तसा त्यांचा विश्वास आहे. या तुमच्या गावाची स्वच्छता कोणी करायची तर म्युन्सिपाल्टीने. म्हणजे स्वच्छता म्युन्सिपाल्टीच्या हातात, माणसांच्या हातात नाही. विवेकबुद्धीची जागा देवळातल्या पुजाऱ्यांनी घेतली, स्वच्छतेची जागा म्युन्सिपाल्टीने घेतली, दानाची जागा टॅक्सने घेतली, निर्भयतेची आणि शौर्याची जागा सैन्याने घेतली, ज्ञानाची जागा विद्यापीठाने घेतली, दयेची जागा दवाखान्याने घेतली. अशा जागा बदलल्या म्हणजे पुरुषार्थ शिल्लक राहतो काय, असा त्यांचा एक प्रश्न आहे. आता परत एकदा मगाच्या मुद्द्याकडे आपण समजा आलो तर त्यांचं हे देखील म्हणणं एक मूलभूत सत्य म्हणून पटण्यासारखंच आहे. विनोबांचा एकूणच सगळा जो काही प्रयत्न आहे आणि त्यांची जी खूप मोठी तळमळ जी आहे ती अशी की माणसांमध्ये सहअस्तित्वाची काही मूलभूत मूल्य रुजवली गेली पाहिजेत आणि त्यातूनच एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तर हा त्यांचा प्रयत्न, ही त्यांची तळमळ आपल्याला नक्की भिडते. आणि मी मगाशी म्हटलं तसं माझ्यासारख्याच्या मनात किंवा आपल्या सगळ्यांच्याच मनात त्याच्याबरोबरच एक मोठा संघर्षही निर्माण होतो. आणि तो संघर्ष अर्थातच विनोबांच्या अशा प्रकारे फंडामेंटली करेक्ट असं आपण ज्याला म्हणू, अशा मांडणीला आजचा माणूस आपलंसं करू शकेल का, हा एक प्रश्न आहे. इथे एक थोडासा मी माझा अनुभव खरं सांगू इच्छितो. आपल्या सगळ्यांच्या म्हणजे शासन व्यवस्था कशी चालते ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा काही प्रत्यक्ष सहभाग नसतो. आपण काही जण कदाचित त्याच्याशी काय म्हणतो जोडलेले असतील, त्यांना माहिती असेल, आणि थिअरी आपल्याला माहिती असतेच, परंतु प्रत्यक्षामध्ये बरंच वेगळं काय काय सगळं सुरू असतं. परंतु आपल्या सगळ्यांना जे टाळता येत नाही त्यातली एक गोष्ट म्हणजे आपली सोसायटीचे मीटिंग्स. आणि सोसायटीच्या मीटिंग्समध्ये काय होतं हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे मला वाटतं. आता ते एक खूप छोटीशी पण खूप चांगली लिटमस टेस्ट आहे असं मला वाटतं. सोसायटीमध्ये आपण जे करतो ना, म्हणजे मी म्हणतो बाकी सगळं सोडून द्या, ते विनोबांचं मांडणी, गांधींची मांडणी, पण फक्त 15, 20, 25 लोक एकत्र येऊन जेव्हा एकत्र राहतात तेव्हा देखील आपण उत्स्फूर्तपणे किती काय काय करतो. आपण स्वतःहून जबाबदारी घ्यायला तयार असतो का?
हे खरंच आपण एकदा तपासून बघावं. आणि तसं ते होत नाही असं बरेचदा आपल्याला दिसतं. मला हा अनुभव एकदा जेव्हा आला होता तेव्हा मी सेक्रेटरी होतो सोसायटीचा, तर त्यावेळेला काही इश्यूज होते आणि त्याच्यामुळे मला बराच मनस्ताप होत होता. तर तेव्हा मी खरं हे असं ॲक्च्युली केलं, मी 3 पानं लिहून काढली होती, 3-4 पानं, असं सगळं काहीतरी त्यांना समजावून सांगण्याच्या दृष्टीने लोकांना, आमच्या सभासदांना, की आपण कसं सगळ्यांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे आणि वगैरे वगैरे वगैरे. आता ती 3-4 पानं ची प्रिंटआउट काढून त्याच्या झेरॉक्स कॉपीज घेऊन मी सगळ्यांच्या घरात जाऊन त्यांना ते वाटून आलो. त्याच्यावरती 1 किंवा 2 जणांनी फक्त मला फोन करून अरे नाही आपण बोलूयात ना, आपण करूयात ना, एवढंच फक्त रिप्लाय दिला. त्याच्या पलीकडे काही कोणी बोललं नाही. त्याची मला खंत अशी वाटली की मी काहीतरी एवढं बोललेलो आहे 2-3 पानं, त्याच्यावर तुम्ही किमान अर्ध पान तरी माझ्याशी बोलावं असं मला वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. पण आता त्या अनुभवातनं मला असं वाटतं की मी निराश थोडा झालो, हे खरं आहे. परंतु मला दुसरी एक अशी पण त्याची बाजू जाणवली की हे केल्यामुळे काही अंशी तरी नक्कीच फरक पडला असेल. किमान सभासदांमध्ये सगळ्या की हा काहीतरी असा विचार करतोय बाबा वेगळा, हे तरी त्यांच्यापर्यंत पोचलं असेल. आणि खरं सांगायचं तर मला असं वाटतं की हेच खरं तर ना सगळ्याचं एकूण सगळ्या मांडणीचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही एका दृष्टीने. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण मला वाटतं मान्य करायला हवी, समजून घ्यायला हवी की आपल्यामध्ये ही जी वृत्ती तयार झाली की आपण शक्यतो जबाबदारी न घेता किंवा शासन व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष सहभाग न घेता भिंतीवर बसून सगळं बघावं, मैदानात शक्यतो उतरू नये, तर ही वृत्ती काही आजकाल घडलेली नाही आहे. म्हणजे असं आहे की मानव समूह ज्या प्रकारे विकसित होत गेला आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे कृषीकडून औद्योगिककडे हे जे काही एक भलं मोठं ट्रान्झिशन झालं, त्याच्यातनं ह्या व्यवस्था अत्यंत कॉम्प्लिकेटेड होत गेलेल्या आहेत, अत्यंत केंद्रित होत गेलेल्या आहेत आणि मोठा घोळ असा झालेला आहे की आपलं जगणं आणि आपली व्यवस्था याच्यामध्ये एक फार मोठं अंतर पडत गेलेलं आहे. आपली सामूहिक व्यवस्था आपण स्वतः बघणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. तो निवडीचा मुद्दा नाही आहे, तो चॉईसचा मुद्दा नाही आहे. हे आपण आता जवळजवळ विसरलो आहोत असं मला दिसतं. आता इथे एक आर्ग्युमेंट असं होऊ शकेल की मग लोकशाही शेवटी अशी व्यवस्था आहेच ना, लोकशाहीमध्ये ज्यांना इच्छा आहे ते या व्यवस्थेत जाऊन काम करू शकतात. पण इथे सुद्धा एक मेख आहे असं मला वाटतं, कारण समूह व्यवस्थेमधील सहभाग हा लोकशाही व्यवस्थेमध्ये ऐच्छिक होतो, तो कर्तव्याचा मुद्दा होत नाही. आणि विनोबांची एकूण सगळी मांडणी बघितली किंवा जी गांधींपासून सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की हा ऐच्छिक मुद्दा नाही आहे, हा आपण सर्वांनी करायचा मुद्दा आहे, तो अनिवार्य विषय असल्यासारखा आहे. आता इथे आपण मला वाटतं लक्षात घेऊया की ही संकल्पनात्मक चर्चा आहे थोडीशी. ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ लोकशाहीला किंवा आम्हा सगळ्यांना आजच्या माणसाला काही कमी लेखावं किंवा हे सगळंच मोडीत काढावं असं अजिबात नाही आहे. आपल्यालाही माहिती आहे की आपण इथून बाहेर पडलो की पुणे महानगरपालिकेचं राज्य आहे, त्याच्यानंतर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं राज्य आहे, इंडियन गव्हर्नमेंटचं राज्य आहे वगैरे वगैरे. एका कॉम्प्लेक्स अशा व्यवस्थेमध्ये आपल्याला राहायचं आहे. फक्त मुद्दा असा आहे की ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपण थोडी हँडल करू शकतो का, ती आपण थोडी सोपी करू शकतो का, याच्यामध्ये आपण काही प्रयोग करून बघू शकतो का. गांधी आणि विनोबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये एक जे आर्ग्युमेंट कायम केलं जातं, हा एक मोठा वादविषय तयार होतो खरं. आणि एक आर्ग्युमेंट असं असतं की चक्र आता उलटं फिरवता येणार नाही. तुम्ही आता कृषी केंद्रित व्यवस्थेकडनं औद्योगिक व्यवस्थेमध्ये आपण आता आलेलो आहोत. इंडस्ट्रीयल सोसायटी ज्याला आपण म्हणतो त्याच्या कॉम्प्लेक्सिटीज फार जास्त आहेत, ज्या कृषी समाजाच्या त्या मानाने कमी होत्या. इनफॅक्ट कृषी क्षेत्रामध्ये देखील औद्योगिकता आलेली आहेच, हे आपण बघतो आहोत. मग आता या व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेहून अधिक चांगला असा कुठला पर्याय असू शकतो का, तर इथे आपण मला वाटतं असं एक लक्षात घेऊयात की लोकशाही ही देखील शेवटी विकसित झालेलीच व्यवस्था आहे. मग विनोबा म्हणतात तसं लोकशाहीकडून आपण पुन्हा लोकनीतीकडे जाऊ शकणारच नाही का, हा मुद्दा कळीचा आहे. त्याच्याविषयी आपण विचार करायला हवा असं मला वाटतं. एक शेवटचा मुद्दा मी मांडतो. एक अशी अडचण होते मला वाटतं की आपण जेव्हा वैचारिक मांडणीकडे बघतो या सगळ्यांच्या,
तेव्हा आपल्याला असं वाटतं की म्हणजे ही सगळी मंडळी ज्याला आपण काय म्हणतो प्युरिस्ट आहेत. म्हणजे मी असं केलं तर चालेल का, मी तसं केलं तर चालेल का, मग ते गांधी आणि विनोबांच्या तत्वानुसार होईल का, अशी एक भीती मला वाटतं आपल्याला खूप मागे खेचते. तर तिथे मला असं वाटतं की असं प्युरिस्ट असण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण आज ज्या व्यवस्थेमध्ये जगतो आहोत, आपण जसे आहोत तसे आहोत हे मान्य करून, हे स्वीकारून आपल्या गतीने काही प्रयोग करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. इथे मी मगाशी जे सांगितलं सोसायटीमधला छोटासा प्रयोग माझा, ते एक छोटंसं उदाहरण म्हणजे, पण असं पुष्कळ काय काही आपल्याला करता येऊ शकेल. शंका भरपूरच असणार आहेत, पुष्कळ गोष्टींमध्ये क्रॉस क्वेश्चनिंग होणार आहे, चिकित्सा होणार आहे, चर्चा होणार आहे. परंतु परत पहिलाच मुद्दा एकदा रिव्हाइज करायचा झाला तर संकल्पनेला, त्या तत्वाला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे माझं असं एक आग्रही सांगणं आहे की आपण जशी आता व्याख्यानं घेतो, विनोबांचे विषय असतील, गांधींविषयी असतील, इतर अजून अन्य कोणांविषयी असतील, तर त्याच्या बरोबरीने त्यांचे जी वैचारिक मांडणी आहे ना, त्यातल्या एकेका मुद्द्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, सर्वसहमती हे एक विनोबांचं तत्व आहे मोठं. सर्वांनी मिळून सर्वांची सहमती मिळेपर्यंत कुठला निर्णय घ्यायचा नाही, हे त्यांचं तत्व आहे. मेंढालेखाचं जे उदाहरण मगाशी दिलं, तर तिथली ग्रामसभा त्या तत्वाने चालते आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेळ लागला तरी हरकत नाही. परंतु जोपर्यंत सगळे लोक आपणहून तयार होत नाहीत तोपर्यंत निर्णय घ्यायचा नाही. आता हे ऑन द फेस ऑफ इट हे खूप अवघड वाटतं, हे खूप अशक्य वाटतं. आपल्याला दिवसाकाठी 50 निर्णय घ्यायचे असतात आणि मग महिन्याकाठी किती वगैरे, हा तर हिशोबच सोडा. तर मग असं करून कसं काय चालेल बुवा? तर मला असं वाटतं की इथे आपण तो जो प्युरिस्ट विचार आहे तो बाजूला जरा ठेवूयात आणि केवळ सर्वसहमती म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये आपण आपल्याकडून काही त्या संकल्पनेचा विकास करू शकतो का, आपण त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करू शकतो का, आपण आपलं काही आकलन निर्माण करू शकतो का, ह्याच्याबद्दल चर्चा घ्यायला हरकत नाही. म्हणजे आता ग्रामदानाची कल्पना आहे. आता ग्रामदानाची कल्पना मिलिंद बोकेलेंनी जसं म्हटलेलं आहे की तो खरं खूप चांगला कायदा होता, त्याच्याबद्दल त्या मानाने फारसं म्हणजे तो सक्सेसफुल झाला नाही तो प्रयोग. परंतु त्याच्यातले ज्या निटिग्रिटीज आहेत, त्यातले जे बारकावे आहेत ते समजा आपण समजून घेतले तर खरंच आपल्या लक्षात येतं की अरे ती एक खूप चांगली संकल्पना होती. तर त्या अशा एकेका कल्पनेवरती मला वाटतं चर्चा व्हायला हव्यात, म्हणजे व्याख्यान चर्चा अशा दोन्ही पद्धतीने. आणि त्यातून मला वाटतं एक आपलं आकलन उभं राहील, आपला एक कार्यक्रम उभं राहील. थोडक्यात सांगायचं तर विनोबा हे काहीतरी अवघड आदर्श होते असं मांडण्यापेक्षा ते काही आयडियाज देणारे होते असं समजा आपण मानलं ना, तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आणि मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अशी जी एक दरी असते ती सगळी नाहीशी होईल असं मला वाटतं. शेवटाकडे मी फक्त 1-2 गोष्टी सांगतो. या संपूर्ण विषयाबाबत म्हणजे विनोबांचं साहित्य, विनोबांचा विचार आणि बुधन ग्रामदानाची चळवळ याच्यामध्ये पराग चोळकरांचं लेखन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पराग चोळकर आणि मिलिंद बोकील हे दोघेही जण खरं या विषयातले माझ्या गुरुस्थानी आहेत असं मी म्हणेन. त्यांनी एक खूप मोठा ग्रंथ लिहिलेला आहे पराग चोळकरांनी, द अर्थ इज लॉर्ड्स. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की विनोबांनी सबय भूमी गोपाल की अशी एक घोषणा दिली होती बुधानाच्या चळवळी दरम्यान. तर त्याचं हे इंग्लिश, म्हणजे तो मूळ ग्रंथ इंग्लिशमध्ये आहे आणि सबय भूमी गोपाल की असे त्याचे 3 खंडामध्ये त्याचा हिंदी अनुवाद पण झालेला आहे. तो नेटवर पण उपलब्ध आहे. तर तो ग्रंथ आपण जरूर वाचावा. मिलिंद बोकेलेंची जी पुस्तकं मी मगाशी म्हटली तीही आपण जरूर अभ्यासावीत. विनोबांची परंधाम प्रकाशन म्हणून जे पवनाराचं प्रकाशन आहे त्यांनी पुढाकार घेऊन विनोबा.in अशी एक वेबसाईट पण सुरू केलेली आहे. त्या वेबसाईटवरती जवळजवळ विनोबांची 95-100 पुस्तकं उपलब्ध आहेत डाउनलोडिंगसाठी. विनोबांवर लिहिले गेलेले लेख पण उपलब्ध आहेत. बुधान चळवळीविषयीची मीमांसा, त्याच्याविषयीची झालेली चिकित्सा, त्याचं इव्हॅल्युएशन, या सगळ्या बाबतीतली माहिती त्या साईटवरती उपलब्ध आहे. MKCLनी ती साईट डेव्हलप केलेली आहे. ती साईट पण आपण जरूर बघावी असं मी सुचवेन. आणि मला असं वाटतं मी आता थांबतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊयात. प्रश्नोत्तर पण घ्यायला काहीच हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडपणा आणि नेमक्या शब्दामध्ये मांडणी करण्याचं विनोबाजींचं खूप एक मोठं योगदान आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की छोट्या छोट्या पुस्तिका त्याच्याचमुळे निघाल्या की छोटं जे काही आहे गहन विचार मात्र तो नेमक्या शब्दामध्ये मांडायचा. तर आज तुम्ही आत्ता खरं म्हणजे खूपच नेमकेपणानं सगळं मांडलं. आणि पुन्हा एकदा म्हणजे मला एकच फक्त प्रश्न पडला की तुम्ही 73वी घटना दुरुस्ती म्हणा 72वी घटना आणि 73वी. बर मग 72वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्तीचा कसा काय हे पेसा ऍक्टचं कारण मला असं वाटलं 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. 73 74 हां. ते चुकलं असेल का? हां म्हणजे माझं का बरं म्हणजे मी हे सांगते की हां नाही हां 73वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती आणि पेसा ऍक्ट ह्या तिन्ही ज्या आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे विकेंद्रीकरणासाठीच्या खूप महत्वाच्या गोष्टी झाल्या. 73वी घटना दुरुस्ती ही रुरल एरियासाठी ग्रामीण याच्यासाठी, 74वी घटना दुरुस्ती ही अर्बन एरियासाठी आणि पेसा ऍक्ट गाव ही संकल्पना सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या याच्यामध्ये रेव्हेन्यूसाठी म्हणून होती आणि त्याच्यानंतर मग याच्या ती संस्कृतीच्या निगडीत असायला हवी असं करून ती 73वी याची सगळी पाळंमुळं म्हणजे संविधान का मी मांडते आहे. आय एम सो सॉरी टू इंटरप्ट म्हणजे इंटरव्हेन करते की संविधान जेव्हा आम्ही शिकवत आहोत तेव्हा हे विकेंद्रीकरण करता येणं आणि ग्रामपंचायत ग्रामसभा यांना खूप महत्व दिल्या जाणं याचं सगळं पाळंमुळं कोणामध्ये आढळतं ते पुन्हा महात्मा गांधींच्या विचारांमध्ये आणि विनोबाजींच्या विचारांमध्ये. हे खूप महत्वाचा आज माझ्या लक्षामध्ये आलेला मुद्दा आहे. हे मी इथे हे करून देते. आता उत्पलजींना जर तुम्हाला कुणाला प्रश्न विचारायचे असतील म्हणजे माझा तोच पहिला प्रश्न होता आणि मी माझ्या प्रश्नापासून सुरुवात केली. तुम्हाला कुणाला प्रश्न विचारायचे असतील आणि अच्छा आपण अच्छा ठीक आहे. तर मी डॉक्टर कुमार सप्तर्षींना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा आणि त्याच्यानंतर आपण चर्चेला हे व्यासपीठ खुलं करणार आहोत. उत्पल आणि सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय मल्हार, जय भीम. मित्रांनो, गांधी विनोबा अशी माणसं समजून घ्यायला फार अवघड असतात. एक तर आपल्या रोजच्या जीवनाशी त्यांचा मेळ बसतो की नाही असं आपल्याला सारखं वाटत असतं. म्हणजे मला गांधीवादी व्हायचं म्हणजे मी नेमकं काय करायचं. आजचा काळ तर मोदींचा आहे, तर ह्या सिस्टीममध्ये कसं राहायचं असा प्रश्न असतो. आणि म्हणून आमचे गुरु जयप्रकाश नारायण यांनी जे JP आंदोलन केलं संपूर्ण क्रांतीचं, त्यावेळेला हा विषय त्यांच्या मनात आला. तेव्हा ते विनोबांचे उजवे हात होते, म्हणजे अत्यंत नजीकचे सहकारी. सर्वोदयामध्ये दोघांच्या संमतीशिवाय काय व्हायचं नाही. तर त्यांनी एक असं सिद्धांत मांडला, कारण ते स्वतः एका खेडेगावात गेले आणि तलाठ्यांना भेटायचे, BDOला भेटायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. म्हणजे मी मोठा नेता असे भूमिका टाकून सहर्षा नावाच्या तालुक्यात गेले ते आणि त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, आमने सामने. मी समोर आलो सिस्टीमच्या ह्या नोकरशांच्या आणि त्यांच्या असं लक्षात गेलं की सगळं थंड आहे. मग याला उपाय काय, तर त्याने सांगितलं की जर तरुण जागृत झाले आणि थोडं त्यांच्यातला थंडपणा गेला, गरमपणा आला आणि प्रश्न विचारायला लागले तर कदाचित हे सुधरेल. आणि म्हणून त्यांनी यूथ फॉर डेमोक्रेसी असा एक निबंध लिहिला. कारण यूथ हे वातावरण तापवू शकतात. लोखंडाला किती घाव घातले तरी बदलत नाही, पण लोखंड तापवलं तर बदलता येतं. आणि मग तो विनोबांना दाखवला. विनोबांना बाबा म्हणायचे, तर विनोबांनी त्याच्यावर ठीक आहे असं म्हणलं आणि सुरू झालं आंदोलन. आणि मग दोघांचे मतभेद झाले म्हणून सर्वोदयामध्ये फूट पडली. हे सगळा इतिहास आहे. विनोबांनी आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. तर त्याबाबत आम्ही विचारणा केली असताना उत्तर असं मिळालं की विनोबांच्या डोक्यामध्ये एक होतं की जीवनामध्ये किमान स्थैर्य असल्याशिवाय प्रगती होत नाही, स्टॅबिलिटी. आणि त्यांना दिसत होतं
स्टॅबिलिटी ही पंडित जवाहरलाल नेहरू आणि ते घराणं, म्हणजे एका बाजूला बाकी आम्ही सगळेजण घराणेशाही नष्ट करा म्हणत होतो, त्याशिवाय लोकशाही नाही. त्यांना दिसत होतं असं की हा सगळा आग्नेय आशिया आहे, म्हणजे आजचा अफगाणिस्तान, त्याच्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि ब्रह्मदेश, हा सगळा भाग जर बघितला तर याच्या स्टॅबिलिटीला जे विचार आवश्यक आहे, जी विचारसरणी आवश्यक आहे, त्याचं केंद्र म्हणून नेहरू परिवार होता. आणि त्याच्यामध्ये गांधी आलेच, तर याला डिस्टर्ब करू नका म्हणून जे पीना ते म्हणाले की तू मला म्हणला होता यूथला जागृत करायचं, पण आता तर तू इंदिरा गांधीला सत्ता भ्रष्ट करायचा प्रयत्न असेल, म्हणून माझा पाठिंबा नाही, असं होतं ते. त्यांना त्या घराण्यात हे घराणं जर गेलं भारतातून, म्हणजे भारतात आपण जाता येता म्हणतो की घराणेशाही वगैरे, आणि बी जे पीवाले तर सारखे म्हणतात, तर तोच तर हिंदू राष्ट्रातला अडथळा आहे. ह्याच्यावर बांगलादेशची स्टॅबिलिटी, सिलोनची स्टॅबिलिटी, आज अफगाणिस्तानमध्ये तालिबान आले आणि आपल्याकडे हिंदुत्ववादी आले, हे काहीतरी एकच दिसतं. तर हे ह्या लोकांना असं वाटत होतं. आणि हा संबंध आशियाचा जो खंड आहे आणि आपला देश त्याच्यातला सर्वात मोठा आहे, खंडप्रायच देश आहे, उपखंडच म्हणतात त्याला, याच्यामध्ये प्रचंड विसंगती आहेत. जगातले सगळे धर्म इथे आहेत. धर्मांध व्हायचं म्हणलं तर युद्धच पेटणार. आपल्याकडं 10,000 जाती आहेत, त्या जाती पेटायच्या म्हणल्या तर परत सिव्हिल वॉरच होणार. मराठ्यांचं आणि महारांचं आणि माळ्यांचं, धनगरांचं आरक्षण एकत्र देण्यावरही सिव्हिल वॉर होऊ शकतं. फक्त आपल्या हातात शस्त्र नाही आणि तालिबान्यांच्या हातात शस्त्र, एवढंच फरक आहे. बाकी त्यांचीसुद्धा आपण भांडणं पाहिली सत्तेकरताची, ती मूलतः त्यांची टोळ्यांमधली. तर आता नवीन जगामध्ये जायला प्रत्येकाच्याच मनामध्ये भूतकाळ टाकून द्यावा लागतो असं येत नाही. भूतकाळासहित त्याला भविष्यकाळात जायचं असतं आणि ते जाता येत नाही. असे सगळे हे प्रसंग असतात. पण विनोबांचं स्थान मोठं गमतीशीर आहे. हा हुशार मुलगा गागोद्याचा, म्हणजे कोकणातल्या लोकांना अभिमानाला आणखीन एक जागा की सगळे विद्वान आमच्याकडे होतात. लोकमान्य टिळक, सी डी देशमुख हे गागोद्याजवळच आहेत, आणि विनोबा वगैरे असं. म्हणजे एरवी ते त्यांना हिंदू राष्ट्राचे विरोधक मानतील, पण कोकण अभिमान म्हणला तर ते येतात त्याच्यात. आणि हे मॅट्रिकला म्हणून घराबाहेर पडले. मुंबईला परीक्षा होती, परीक्षा गावात नव्हती किंवा जिल्ह्यात नव्हती त्या काळात, आणि त्यांना व्हायचं होतं सशस्त्र क्रांतिकारक. तो काळ होता एकेका इंग्रजाला मारून, इंग्रज आहेतच किती, 1,00,000 आहेत, की इंग्रजची लोकसंख्याच महाराष्ट्राची निम्मी आहे आत्ताही आणि तेव्हाही. तर आपण मारून टाकू सगळ्यांना. आणि म्हणून त्यांचे सगळे जे पंथ होते त्याच्यामध्ये असं होतं की 4-5 जणं जमायचे आणि तापलेल्या कंदिलाची काच दाबून धरायची, हुकीचू न करता, आणि शपथ घ्यायची की आपल्या 5 शिवाय इतर कोणाला आपला कट करणार नाही, आपली योजना करणार नाही. आणि ह्या सगळ्याचा काळ घालून गांधींचं युग आलं, त्यावेळेला एकही गोष्ट गुप्त ठेवायची नाही असा काळ आला. इतका फरक आहे. तर हे जे विनोबा आले होते इथे, त्याच वेळेला नेमकं वाराणसीला गांधींचं भाषण झालं. सगळे राजे रजवाडे तिथे जमले होते आणि ब्रिटिश व्हायसरॉय आला होता. आणि गांधींचं ते पहिलंच होतं भारतीयांच्या पुढचं भाषण, मोठं असं गाजलेलं. तर ते राजे रजवाडे सगळे असे हिऱ्याचे दागिने घालून, पिसं घालून डोक्यात, त्याच्यापेक्षा माझा कसा राजमुकुट मोठं चांगला आहे वगैरे असं. आणि त्यांच्या पैशातून हे बनारस हिंदू विद्यापीठ उभं राहिलं. आणि 3 दिवस भाषणं चालली होती. ॲनी बेझंट पण तिथं होत्या, काँग्रेसच्या संस्थापक. आणि तिथे गांधी बोलायला ते एकदम म्हणाले, गांधी तरुणच होते, तुम्ही बसलेल्या सगळ्या राजांना लाज वाटायला पाहिजे की इतके लोक गरीब असताना तुम्ही इथं काय गळ्यात हिरे घालता, तुम्ही मला तर बैल वाटतात पोळ्याचे. आता हे भयंकर गाजलं भाषण. ॲनी बेझंटनी मध्ये थांबवलं त्यांना की बोलू नका, असं असेल तर वगैरे. तरी खालून आवाज आले, बोला बोला जनतेमधून. आणि ॲनी बेझंट निघून गेल्यानंतर, आणि हे भाषण विनोबांवर भयंकर परिणामकारक ठरलं.
आणि त्यांना बोललं हे सशस्त्र क्रांतीपेक्षाही जास्त चांगलं आहे. म्हणून मग त्यांनी कलकत्त्याला जाऊन सशस्त्र क्रांतिकारकांना भेट घ्यायची, एक बदललं आणि वर्ध्याला गेले. आणि वर्ध्याला गांधींना भेटलं की गांधी त्यांना फारसं बोलायचेच नाहीत, खूप तंगवलं. आणि गांधीचा एक नियम होता की कुठलेही गप्पा मारताना काम करायचं, काहीतरी उत्पादक काम. म्हणून शेळीचं दूध तरी काढणार, भाजी तरी चिरत बसणार, किंवा चरख्यावर सूत तरी काढणार, किंवा सेवा तरी करणार रुग्णाची, आणि मग बोलत बसणार. तर त्यावेळेला ते काही यांना रिस्पॉन्स देत नव्हते. आणि त्यात विनोबांनी मग चिठ्ठी लिहून दिलं, तुम्ही मला पित्या समाना, तुम्ही मला पुत्र माना. मी तुम्हाला पिता मानतो, पण तुम्ही मला पुत्र माना. आणि त्यांना भयंकर अशी, म्हणजे आपल्याकडे जी भक्तिगीतं असतात त्यासारखं उचंबळून आलं होतं. आणि गांधीजी म्हणले, लागला मला पिता व्हायला, अरे मी तर राक्षस आहे. गांधीची एक स्टाईल होती बोलायची, मिश्किलपणा. आणि म्हणे भाजी चीर आधी, आणि भाजी चिरायला दिली. आणि मग म्हणाले हरकत नाही, आपल्या पुराणात एक कथा आहे की प्रल्हादाचा बाप राक्षस होता आणि प्रल्हाद देव होता. तर तू देव आणि मी राक्षस, आणि असे ते पितापुत्र झाले. ते इतकं होतं की गांधीजी जेव्हा सकाळी फिरताना त्यांच्या खोलीत जायचे त्यांना भेटायला, तर ते पाठ करून बोलायचे. कारण त्यावेळेच्या रिवाजात बापाला डोळे दाखवायचे नाहीत असा रिवाज होता. म्हणून पाठीकडनं बोलून त्यांच्याशी बोलायचे. असे हे विनोबा. आणि त्यांचं संस्कृत ज्ञान, भाषा ज्ञान इतकं भारी होतं, म्हणजे त्यांना खरं न्याय मिळालेलं नाही मराठी साहित्यात, पण फारच ते त्यांचं ज्ञान होतं. म्हणून गांधीजीकडे रिक्रुटिंग कसं व्हायचं, कुठल्याही याचं रिक्रुटिंग फार महत्त्वाचं असतं. कुठल्याही संघटनेचं, विचाराचं, त्या विचाराला पुढे माणसंच नाही मिळाली की संपला विचार. संघटनेला नवीन तरुण नाही मिळाले, संपला. तर ते गांधीजी फिरायला जाताना भेटायला लोक, तेव्हाही फॅशन पडली होती ना, जरी अगदी हे नसलं आत्तासारखं, तरी सेल्फी काढायचे, म्हणजे दुसऱ्याला काढायला लावायचे फोटो, आणि तो घरात लावून मी गांधींना भेटून आलो, याच्यामुळे त्याचं सामाजिक वजन वाढायचं, असा काळ होता. तर गांधींनी ते बरोबर माहीत होतं, पण इतके ते भरभर चालायचे. आणि जरा एखादा मुलगा जास्त जवळ येतोय, कालही आला आजही आला असं दिसलं, ते थोडं खांद्यावर हात टाकायचे. तेव्हापासून काँग्रेसमध्ये प्रथा पडली की राजीव गांधींनी कोणाला हात टाकला, पुण्यातला मला एक माणूस माहीत आहे, तर तो शर्ट आपल्या कपाटात कायम ठेवून दिला. ह्या शर्टाला राजीव गांधीचा हात लागला होता, धक्काबुक्कीत बरं का, गडबडीत, पण तो सगळ्यांना दाखवणार ह्या शर्टाला. तर असंही असेल. पण हे झाल्यावर मग तो भर ओसरला की कोण मुलगा जास्त काळ राहतो, त्याला मग बोलायचे त्याच्याशी. त्याला म्हणजे काय रे बाबा, तुला आश्रमात यायचं आहे का? हो हो मला यायचं. मग 8 दिवस तू संडास साफ करायचा. इथून सुरुवात असायची रिक्रुटिंगला. त्याला निम्मे अर्धे टिकायचे, निम्मे अर्धे जायचे. आणि हे टिकल्यानंतर त्याला कंपल्सरी 2 महिने घरी राहावं लागायचं. तू इथे राहू नका आश्रमात, 2 महिने घरी राहा. म्हणजे तो विचार टिकतो का तुझ्या मनात, हा तात्पुरता भावनात्मक उद्रेक आहे. आणि मग आल्यावर विनोबांचा आश्रम थोडा वेगळा होता बाजूला, तिकडं पाठवायचे. आणि विनोबांकडनं वेद उपनिषद, कारण हेच समजले नाही तर मग हिंदुत्वाद येतो. त्या वेद उपनिषदात सगळीकडे अहिंसाच आहे भरलेली. तर खरं हिंदू म्हणजे काय, कारण हिंदू हा धर्म नाही, हिंदू हा इव्हॉल्व्ह होत चाललेला, उत्क्रांत होत चाललेला एक विचार आहे. आणि तो भिन्न भिन्न याचे लोक शेजारी राहायचा आहे. जगातून अनेक लोक येऊन इथे राहिले, म्हणून आपण वेगळ्या कलरचे असतो. एका कुटुंबात सुद्धा 2-2 कलर असतात. म्हणजे आपण पूर्वजांना थँक्स द्यायला पाहिजे. त्यावेळेला आंतरजातीय आंतरटोळी लग्न खूप होत असतात. नाही तर एक बहीण गोरी भाऊ गोरा नाही असं कसं करतं, एकाचे कुरळे एक केस, एकाचे नाहीत वगैरे. आणि मग ते ब्रह्मज्ञान या नावाखाली विनोबांचा रिपोर्ट आला की हा पहिल्यांदा अध्यात्म समजून घेतोय. मग तो गांधींच्या सैन्यात यायचा. कारण ह्या देशात एवढे सगळे धर्म, जगात जेवढे आहेत तेवढे, त्यांच्या पलीकडचं अध्यात्म कळलं तरच धर्मांधता कमी होते. नाही तर मी माझा धर्म हा नाही समजला तरी माझा धर्म म्हणून दुसऱ्याच्या धर्माला घाबरतो एकतर, आणि शक्य असेल तिथे त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतो. हे भारताच्या प्राचीन परंपरेत किंवा इतिहासात नाही. हे इंग्रजांनी मुख्य मेन जे 2 धर्म ते एकमेकात लढवले.
पण ठीक आहे, आत्ता ते कळलं पाहिजे ना या सगळ्याच्या आणि त्यांच्या सगळ्याच्या पलीकडं काय आहे ते त्यांनी वेदातून काढल्यावर त्याला हिंदूमधून वेगळा धर्म घ्यायची गरज नाही लागायची. आणि ते हे होतं की सृष्टी ते सगळ्या धर्मात आहे ही अन्य कोणीतरी केलेली आहे, ती माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे वेदामध्ये आहे तो कसा असेल ईश्वर, तर ज्याला 5 मैलाचं ज्ञान आहे तो म्हणतो तो 6 मैलाचा आकाराचा असेल. गेलाच नाही कधी घराच्या बाहेर, तर जो कुठं गावाला जाऊन आला तो म्हणतो 100 मैलाच्या पेक्षा मोठा असेल, कारण तो जर नियंता असेल तो आपल्यापेक्षा मोठा असणार. मग त्याचा आकार कसा असेल, त्याचे हात कसे असेल, तर अशी चर्चा आहे. आणि त्याच्यात प्रत्येकाला उत्तर आहे तेवढा नाही, त्यापेक्षा काहीतरी वेगळा अधिक नाही, ती तसा नाही, तू म्हणतो तसा नाही, तू म्हणतो तसा नाही. म्हणजे तो निराकार आहे, इथपर्यंत जाऊन पोचलं आहे हिंदू तत्त्वज्ञान. तेच इस्लाममध्ये ते म्हणतात अल्लाचं चित्रसुद्धा काढायचं, कारण माणूस हा फार आर्टिस्ट आहे आणि छपरी आहे, तो काही त्याची चित्र काढेल म्हणून चित्र काढायचं आणि मूर्तीपूजा नाही. तो निराकार आहे, अल्ला निराकार आहे. पण असं कुठल्याही धर्मात म्हणलं की तो फक्त अन्वयांनाच प्रसाद देतो, त्याचा कृपाप्रसाद. तो सर्व मानवांचा ईश्वर आहे. तसंच हिंदूमध्ये म्हटलेलं आहे. मूर्तीपूजा नंतरची आहे की बाबा आम्हाला ते इतकं निराकार वगैरे जमत नाही, आम्ही आपलं कृष्णाचा आकार करतो, महादेवाच्या पिंडीचा आकार करतो आणि त्याला पाणी घालतो, अभिषेक करतो. म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही तिकडे गेलो. पण हे काही फारसं अडचणीच नाही आहे. पण एकदा आध्यात्मिक दृष्टी झाल्यानंतर मग त्यांनी राजकारणात यावं, हा त्यातला मुद्दा आहे. ही जर दृष्टी असेल, संबंध मानवाचं मध्ये मानवाने अहंकार ठेवू नये की हे जग मी निर्माण केलं आहे. आणि सगळ्या राजकीय लोकांचं हे दिसतं की तो यशस्वी झाला आणि गेला सत्तेच्या तिथे कुठल्या स्थानी, की तो असं म्हणायला लागतो की हे जगच मी निर्माण केलं. निदान एवढं तर म्हणतो की माझ्या आधी भारत नव्हता, मी आलो ना पंतप्रधान तेव्हापासून भारत झाला. पूर्वी भारताची फार बंद, अमेरिकेची भाषणं पाहिली मोदीची अशी आहे. पूर्वी तुम्हाला मी भारतीय आहे असं सांगायची लाज वाटायची, पण मी आल्यापासून 18 सालापासून आता तुम्हाला अभिमान वाटतो की मी भारतीय आहे सांगायचं. असं ते वाटतंच. आणि म्हणून त्याने अहंकाराला सगळ्यात दोष दिलेला आहे. अहंकार हा सगळ्यात वाईट. तो राजकारणात आला तर फारच, कारण राजकारण हे सर्वव्यापी असतं. ब्रह्मानंतरचं सर्वांना व्यापून टाकणारं राजकारण. तुम्ही म्हणा मी राजकारणात पडणार नाही, पण म्हणून तुम्ही सेफ राहत नाही, राजकारण तुमच्यात पडतं ना. म्हणून तुम्हाला राजकारणाचा विचार करायलाच आहे. हे जे कर्तव्य सांगितलेलं आहे. अनेक समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सर्वात महत्त्व याला दिलेलं आहे की मला सहसंवेदना आहे, दुसऱ्याचं दुःख कळतं, याच्यावर थांबू नका, त्या दुःख निवारणाची जबाबदारी तुम्ही घेता का. म्हणून इथिक्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेण्याची नैतिकता तोपर्यंत पूर्ण होत नाही. तर मग ही आम्ही जबाबदारी घेतो. आणि मग त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की सगळ्यात जास्त हाल इकॉनॉमी, शैक्षणिक, म्हणजे हे जे 7-8 क्षेत्र सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सांगितले, या सर्वात मागासलेपणा आहे तो खेड्यात आहे. म्हणून त्यांनी खेड्याला आपलं चिंतनाचं केंद्र मानलं. आणि गांधीजी तर कुटुंबापासून विभक्त होऊन म्हणजे मानसिकदृष्ट्या आपला विस्तारित समाज करत होते. आश्रम हा त्यांचा उद्याचा इंडिया होता. म्हणून तिथे अस्पृश्यता मानायला यायला जागा नव्हती. तिथे आश्रम म्हणजे आपले नियम आपण करू शकतो याचे ते मिनी प्रयोग करत होते. लॅबोरेटरीज होती. आणि म्हणजे नवा भारत बांधता येईल. जुन्या कॉन्ट्रडिक्शनचा भारत चालणारच नाही. त्यात इंग्रज गेले तर डच येतील, डच गेले तर फ्रेंच येतील, फ्रेंच गेले तर पोर्तुगीज येतील, नाही तर जॅपनीज येतील. तर हे सगळं बघून त्यांना सहकार्य मिळाला हा विनोबा. आणि विनोबामध्येच 1 वर्ष सोडून गेले होते आश्रम, की आश्रमा वाचूनही मी राहू शकतो का, असं त्यांनी स्वतः प्रयोग केला. खूप प्रयोग करणारे लोक, किती कमी याच्या खाण्यामध्ये आपण जगू शकतो वगैरे वगैरे. आणि खूप सोपं. एकच तुम्हाला किस्सा सांगतो. कुमार केतकरी नाव तुम्हाला माहिती आहे. तो कट्टर कम्युनिस्ट, म्हणजे कम्युनिस्ट कम्युनमध्ये वाढलेला, लाल निशाणच्या दादरला. तो आणि त्याची बायको दोघेही तिथंच वाढले. आणि त्यांनी असं ठरवलं की मध्ये त्याचा तो जिथे कामाला होता इकॉनॉमिक टाईम्समध्ये, तिथं संप होता.
तर संपाच्या काळात त्याचा एक मित्र होता वर्ध्याला, त्याच्याकडे गेला आणि आपण विनोबांची टिंगल टवाळी करूयात म्हणून गेले दोघं जण. कम्युनिस्टाने हे सगळं म्हणजे चैतन्य वगैरे शब्दच विरोधी वाटतात, सगळं काही भौतिक आहे असं त्यांचा दावा होता. आणि म्हणून मग त्यांनी त्यांना चिठ्ठीवर लिहून द्यायचे प्रश्न, अशी पद्धत होती विनोबांची. त्या लिहून दिलं, बाबा आम्ही ईश्वर मानत नाही, आपले काय म्हणणे. त्यांनी टाळी वाजवली आणि म्हणाले, अहो केतकर, तुम्ही ईश्वर मानत नाही चांगलं झालं, पण मी तुम्हाला मानतो. तर हे म्हणल्यावर त्याला पुढं काहीच सुचेना. मी तुला मानतो ना. म्हणजे हा भक्तिमार्ग आहे, त्याच्यात भक्ती जोडणे. अंधभक्ती वेगळी गोष्ट आहे, पण भक्तीने जोडली जातात माणसं आणि ह्या भक्तिमार्गानेच भारत राहिलेला आहे. तर असा ह्या लोकांचा जो विचार करण्याची एक पद्धत आहे, त्याचा धांदवळा आपण घेत राहिलो तर त्याची थोडीशी चवसुद्धा खूप चांगली असते. प्रॅक्टिकल होणार नाही असं वाटत असेल तर समजा श्रीखंडाचं जेवण आहे तर 4-5 वाटे नाही खाऊ, पण एखादा बोट थाटून बघायला काय हरकत आहे. विनोबाची काय चव, गांधींची काय चव पाहून घेणं हे आपलं मन खुलं ठेवणं. आणि नाहीतरी आता कोणाला प्रश्न सुटतो, आता येऊन जाऊन एकच राष्ट्रीय प्रश्न आहे, मोदीला पर्याय कोण. पर्याय नाही म्हणून मोदी राहणार. अरे पण मोदी ज्या वेळेला आला त्यावेळेला असा नाही प्रश्न विचारला की मोदीची कुवत काय, तो कसा पर्याय होऊ शकतो, कुठे विचारलं या देशाने. म्हणून जो पर्याय येईल तो लोकांना माहीत नसताना येईल अशी सुद्धा शक्यता आहे. म्हणजे मोदीला घालवेल तो माणूस आधी आपल्याला माहीत होणारच नाही, तो फार पॉप्युलर असेल असं नाही, पण लोकच उठाव करतील आणि लोक उठाव करतात. हे इमर्जन्सीमध्ये पाहिलं. इमर्जन्सीमध्ये आम्हाला आतमध्ये असताना कोणी भेटायला आलं तर आमचे सगळ्यांचे, आम्ही 400 लोक होतो इथे येरवड्याला, पहिला प्रश्न असायचा आणि तो आल्यावर तू विचारला का हा प्रश्न, तुला भेटायला आलो का, असा आमचा बाकी जे स्थानबद्ध होते त्यांचा असायचा. काय बाहेर लोक काय म्हणतात, आम्हाला वाटायचं आम्हाला पकडलं बाहेर लोक असे रस्त्यावर आले असतील, यांना सोडा, नाहीतर आम्ही पोलीस चौकी जाळून टाकू किंवा काही असं म्हणजे शासनाला घाबरत. ते म्हणले लोक हो की चू करत नाहीत. असं वाईट वाटायचं मला बरं का. आणि आम्हाला वाटायचं की आता आणीबाणी जातच नाही, आणि गेली ना. थोडे किलकिलं झाल्याबरोबर गेली, लोकांनी उठाव केला. जनता पार्टी स्वबळावर आलेली नाही, जनता पार्टी फार थकलेली होती. आम्ही 19 महिने तुरुंगात होतो. म्हणजे एका घोड्याला बांधून ठेवलं, खुराक नाही काय नाही, दिलं तर फारचं साबणाचं पाणी म्हणजे एनिमाच. आणि एका घोड्याला काँग्रेसच्या रोज संधी देत आहेत, रोज मोकळं पेपरमध्ये त्यांची नावं. आमचं 19 महिन्याचं एकदाही नाव आलं नव्हतं. म्हणजे आम्ही मेलो का जगलो हे लोकांना माहीत. लोकांचं एकच ठरलं, हो की चूक करायचं नाही हुकुमशाही असताना, पण चान्स मिळाला तर बडून काढायचं. तर त्या काळामध्ये किती पटपट एक पार्टी झाली तयार, आणि इंदिरा गांधी गेली. कशी गेली हे सुद्धा लोकांना आकलन होईना, आणि पटापट नागरिकांचे हक्क वगैरे परत मिळाले. तर असा काळ बदलत असतो, पण काळातलं काहीतरी बेसिक असतं ते कधीच बदलत नाही, ते चिरंतन असतं. वेगळा वेळी वेगळा मनुष्य दिसतो, पण आता उदाहरणार्थ टायफॉईड झाला आहे किंवा कुठला आजार झाला आहे तर त्याला 8 दिवस नीट नाही चालता येत, धरावं लागतं लोकांनी. पण काही लोकांनी जर तेवढंच पाहिलं आणि निष्कर्ष काढला तर तो चुकीचं नाही आहे की माणूस हा फेंगडं चालतो, त्याला कोणीतरी धरूनच चालवतं, माणूस पायावर उभाच राहू शकत नाही असं त्याला पाहिलं तर. काहींना जम्पिंग टू कन्क्ल्युजन म्हणजे निष्कर्षावर उडी मारण्याची फार हौस असते. म्हणजे एक मित्र गेले आमचे आणि संभाजी पार्कला उभे राहिले, ते एक माणूस यायचा, भेळ खायचा, भेळीच्याच गाड्या होत्या, दुसऱ्या नव्हत्या, ओ भेळ द्या, भेळ खायचा. आणि त्यांनी 1 तास ऑब्झर्व केला आणि म्हणलं मी संशोधन केलं, पुण्यातले लोक जेवत नाहीत, ते फक्त भेळ खातात. ते नव्हतं ना सत्य. लोक संध्याकाळी फिरायला गेलं भेळही खातात, पर घरी गेलं जेवणही करतात, पण जेवणाला भेळ हा पर्याय नसतो. पण त्याने लगेच निष्कर्ष काढला. तर असे निष्कर्ष काढतात आणि त्यामुळे आपल्याला आजच्या काळाऐवजी असे वेगवेगळे लोक आपल्याला उत्पलसारख्या लोकांच्या माध्यमातून भेटायला मिळतात आणि त्यातून आपल्या जीवनात काहीतरी नक्कीच भर पडते. एवढं म्हणूया. यांना आभार मानतो आणि थांबतो इथे. थँक्यू.
अच्छा. काय अच्छा हां आपल्याला काही हे असेल काही प्रश्न असतील तर नाहीतर मग आपण प्रश्नोत्तर म्हणजे काय? किंवा मग स्वतःचं मतही मांडायचं चर्चा असेल तर हां काय? म्हणजे काही मत पण आपण 5-10 मिनिटं आहे. एवढं महापुरुषाचं ऐकल्यावर हो की चू नाही. मला एक असं वाटत होतं की विनोबांनी आणीबाणीला समर्पण दिलं ते का फार जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो तर नक्की तोच प्रश्न मला विचारायचा होता. तो तर तर नक्कीच. 1975 साली आणीबाणी सुरू झाली. त्यावेळेस वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया यायच्या. पण विनोबाची प्रतिक्रिया घेताना ते मौन धारण केलं होतं. हां. आणि सगळ्यांची उत्सुकता लागली होती की त्यांचं मौन सुटल्यानंतर काय बोलणार ते. नाही काय करत नाही. काय बोलणार नाही तिकडे रेकॉर्ड होत नाही बोलले तर बरं ठीक आहे. तर हां. पण त्यावेळेस जेव्हा त्यांचं मौन सोडलं म्हणजे त्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस त्यांनी अशी टाळी वाजवली आणि अनुशासन पर्व चालू हो गया हां. असं काहीतरी ते वाक्य होतं. बरोबर. आणि त्यांच्यावर खूप टीका पण झालेली होती. त्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला सांगा. त्यांना आणि इंदिरा अजून एक प्रश्न हां. सर आणीबाणीच्या अगोदर हे फार मोठं जयप्रकाश नारायण लालू प्रसाद यादव वगैरे ते सगळे पाटणामध्ये होते आणि त्यावेळेस मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनानंतर जयप्रकाशजींनी खरं खोटं किंवा एवढं माझ्या लक्षात आहे माहिती नाही पण एक घोषणा दिली होती सैन्याला की तुम्ही यांचं ऐकू नका शासनाचं ऐकू नका ते योग्य की अयोग्य हे सांगा. हां बरोबर चांगले दोन्ही प्रश्न सांग. एक तर असं आहे की मगा मी याचं उत्तर थोडंसं दिलेलं आहे की इंदिरा गांधी घराणं याच्याभोवती स्टॅबिलिटी हे घराणं नसेल तर काँग्रेस उरणार नाही देशात आणि काँग्रेस नाही उरली तर बिघडत काही नाही पण स्टॅबिलिटी राहणार नाही स्थैर्य राहणार नाही ते आपण बघतोच आहे. ही एक धारणा होती पण त्यांनी अनुशान